पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 26व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। स्वानुभूती रसावेशात दृश्य शब्दा उपेक्ष तू निर्विकल्प समाधी स्यात निवात स्थित दीपवत, असा हा 26व्या क्रमांकाचा श्लोक आहे। यामध्ये निर्विकल्प समाधीचा अभ्यास आहे। काही दिवसांपासून आपण याचा अभ्यास करीत आहोत। दृश्य आणि शब्द या दोन प्रकारच्या ज्या समाधी आहेत यांची उपेक्षा करून आपल्याला स्वानुभूती रसावेश प्राप्त करणं अपेक्षित आहे। आणि जेव्हा स्वानुभूती रसावेश असेल तेव्हा जी समाधी प्राप्त होते ती निर्विकल्प समाधी आहे। तर स्वानुभूती रसावेश हा जो आहे हा प्राप्त होणं तसं सोपं नाही। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जी सविकल्प समाधी आहे तिचा निग्रह करणं गरजेचं आहे, म्हणजे या समाधीच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे। कारण की या ठिकाणी उपेक्षा करणं असा शब्द, असा अभ्यास जरी सांगितलेला असला तरी सुद्धा हा उपेक्षा शब्द कदाचित न समजणारा होऊ शकतो। उपेक्षा शब्दाने आपण काय अर्थ घ्यायला पाहिजे याचा आपण विचार मागे केलेलाच आहे, परंतु या ठिकाणी मी निग्रह असा शब्द थोडासा जाणीवपूर्वक वापरलाय। त्याचं कारण असं आहे की उपेक्षा जी आहे ही उपेक्षा म्हणजे तिरस्कार अशा रीतीने पण कधी कधी अर्थ तयार होऊ शकतो, परंतु निग्रह या शब्दाने या समाधीत न अडकणे असा अर्थ तयार होऊ शकतो। जसं आपण इंद्रिय निग्रह असं म्हणतो, त्यावेळेस आपण इंद्रियांच्या द्वारे विषयांमध्ये जो जीव गुंतलेला असतो तो जीव त्या विषयांमधून बाहेर पडावा म्हणून इंद्रिय निग्रह केला जातो। त्याचप्रमाणे या दोन समाधींचा जर आपण निग्रह केला म्हणजे त्या समाधीमध्येच गुंतून बसलेला जो साधक असेल त्याने त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्या समाधींचा निग्रह करणं अपेक्षित, म्हणजे त्या समाधींमध्ये गुंतून जाणं योग्य नाही, असा मला त्या निग्रह शब्दामधून अर्थ सांगायचा आहे। स्वानुभूती हा शब्द जो आहे हा आपण मागील वेळेस विचार करीत होतो। त्याच्यामध्ये आपण रस हा शब्द पुढे लावल्यानंतर अधिक आवेश शब्द लावल्यानंतर काय होतं याचाही विचार केलेला आहे। रस हा शब्द जो असतो तो कशा अर्थाने घ्यावा याचा पण मागे विचार केलेला आहे। रस हा शब्द जो आहे हा आवड या अर्थाने आपण विचारात घेतला होता। स्वानुभूतीची आवड असणं गरजेचं आहे आणि ती आवड इतकी असावी की ती आवेश असावा। त्याचा कुठल्याही गोष्टीचा आवेश असणं गरजेचं असतं, फक्त आपल्याला ती आवडते असं म्हणून जमत नाही, तर त्याच्यामध्ये अधिक काय पाहिजे, आवेश असणं अपेक्षित आहे। आणि हा आवेश जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत खरं तर निर्विकल्प समाधी म्हणता येत नाही। कारण स्वानुभूतीची आवड बऱ्याच लोकांना असते पण तो आवेश नसतो। आवेश असणं म्हणजे काय, आवेश केव्हा म्हणता येईल, जेव्हा इतर कुठल्याही गोष्टींमधला रस या एखाद्या विशिष्ट आवडीमधल्या रसापेक्षा कनिष्ठ असतो, किंवा जेव्हा एखाद्या विषयात आपल्याला जी आवड आहे ती इतर कुठल्याही विषयांपेक्षा जास्त श्रेष्ठ असते, तेव्हा तो आवेश असतो। म्हणजे तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला आता काय करायला आवडेल, असं तुमच्या पुढे काही पर्याय ठेवले की तुम्हाला आता उदाहरणार्थ चिंतन ऐकायला आवडेल का, भजन ऐकायला आवडेल का, वारी करायला जायला आवडेल का, किंवा एखाद्या कोणाच्या तरी कार्यक्रमाला समारंभाला जायला आवडेल का, असं जर आपल्याला भरपूर काही समोर आपल्या पर्याय ठेवले आणि त्यामधील आपण सगळ्यात जो पर्याय प्रमुख आवडता आपल्याला जो आवडता आहे तो जर आपण निवडला तर काय समजावं लागेल की त्या विषयामध्ये आपला आवेश आहे काय। आणि असं होतं, आपण जगताना बरेच विषय आपल्या समोर येतात
जेव्हा विषय एका पाठोपाठ येतात किंवा वेगवेगळ्या काळामध्ये येतात तेव्हा काही अडचण नसते. पण अशी एखादी वेळ असते की ज्या वेळेस एकाच वेळेस हे सगळे 1, 2, 3 असे विषय समोर येतात आणि मग त्यावेळेस आपण कुठला विषय निवडतो यावरून आवेश लक्षात येतो की आता जर हा विषय निवडला तर याचा अर्थ काय झाला की त्या विषयामध्ये त्याचा आवेश आहे. जसं एखाद्या आई बापाला 2-3 पोरं असतील तर 3 पोरामध्ये 3ही पोरं आवडीचीच असतात. पण अशी परिस्थिती समजा भविष्यात कधीतरी काही कारणाने निर्माण झाली की कुठल्या पोराला आपण निवडावं, तर बाप ज्या मुलाला निवडतो त्याच्यामध्ये त्याचा काय आहे, रसावेश आहे. म्हणजे उदाहरणार्थ 3 मुलं आहेत आणि 3 मुलांपैकी आपल्याला एखाद्या मुलाला एकाच मुलाला प्रॉपर्टी द्यायचं ठरलं, असं जर काही कारण निघालं की जेणेकरून सगळी संपत्ती कोणाला द्यायची, एकालाच द्यायची अशी समजा अट आहे काहीतरी, तर मग अशा वेळेस 3 पैकी कोणाला आपण देणार, ही सगळी संपत्ती आपण कोणाला देणार, तर ज्याच्यामध्ये आपला रसावेश आहे त्यालाच आपण ती संपत्ती देऊ, कारण की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपली आवड दिसते, म्हणजे ती सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. शक्यतो असं होत नाही, आपल्याला 3 मुलांनाही समान वाटणी करून द्यावी लागते, नाही का नाही. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण होऊ शकते की ज्या वेळेस आपल्याला एकच काहीतरी निवडायचं आहे, त्यावेळेस मात्र काय होतं, रसावेश निर्माण होतो. एकाच वेगवेगळ्या वेळेस ह्या गोष्टी घडल्या तर अडचण येत नाही, काय होत नाही, वेगवेगळ्या वेळेस घडलं काही होत नाही. पण एकाच वेळेस घडलं तर मग मात्र काय होते, आवेश कुठे आहे तो प्रगट होऊ शकतो. तर हा स्वानुभूतीचा रसावेश जो आहे हा सुद्धा त्याच प्रकारचा एक म्हणता येईल की स्वानुभूतीची आवड आहे, पण ती आवड आवेश रूपाने आहे की नाही हा मोठा प्रश्न. कारण दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये तो रममाण होतो आणि मग त्या गोष्टी नसताना त्याला स्वानुभूतीची आवड असते. स्वानुभूतीची आवड कधी असते, इतर कुठलेही विषय त्याच्या समोर नाही आणि मग त्याला स्वानुभूतीची आवड जर असेल तर काय समजायला पाहिजे, ती काही खरी आवड म्हणता येत नाही. ती आवड आहे, आवड नाही असं म्हणता येईल का, आवड आहे पण काय नाहीये, त्याचा आवेश नाही. आणि आवेश नाही हे कधी समजेल, जेव्हा इतर गोष्टी इतर विषय सुद्धा एकाच वेळेस समोर येतील. मग आता स्वानुभूती का हे असं जर पर्याय निवडायची वेळ आली तर जर तो दुसऱ्या विषयाला निवडेल तर त्याला ज्या विषयाला निवडेल त्याच्यातच त्याचा आवेश आहे असं म्हणता येईल. तर या ठिकाणी आपल्याला काही इतर विषयांकडे जायचं नाहीये, कारण की हे सगळे जे मी विषय सांगतोय हे फक्त उदाहरण म्हणून सांगतोय. या ठिकाणी आपल्याकडे किती गोष्टी आहेत, आपल्यापुढे काय काय आहे, आपल्यापुढे म्हणजे आपल्यापुढे 3 गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे शब्दानुवित समाधी, एक आहे दृश्यानुवित समाधी आणि तिसरी गोष्ट आहे स्वानुभूती. तसा आपण विचार केलेला आहे. ह्या 3 भिन्न गोष्टी आहेत. ह्या 3 भिन्न आहेत की नाही, पहिली गोष्ट, ह्या 3 भिन्न आहे का एक आहेत, एकाच बापाला 3 लेकरं असण्यासारखं आहे ते. तर ह्या 3 वेगवेगळ्या आहेत का एकच आहेत. जर 3 मुलं असतात पण कधी कधी जास्तीत जास्त वेळा परिस्थिती आली तर बापाचं लक्ष जास्तीत जास्त धाकट्या पोरावर, मग त्याचे लाड जास्त होतात. उदाहरणार्थ काही काही ठिकाणी थोरल्या पोराचे लाड होतात, मधल्या पोराचे लाड कमी ठिकाणी होतात. एक तर थोरल्याचे किंवा धाकट्याचे लाड होतात, हे जसं आपल्याला माहित आहे. तर त्याप्रमाणेच या 3 गोष्टी आपल्या समोर आहेत. ह्या 3 वेगळ्या आहेत का एकच आहेत, ह्या 3ही गोष्टी काय आहेत, वेगळ्या आहेत, एक नाही आहेत. त्या दृश्यानुवित समाधी वेगळी आहे, शब्दानुवित समाधी वेगळी आहे आणि निर्विकल्प समाधी वेगळी आहे. म्हणजे स्वानुभूती रसावेश ही याने प्राप्त होणारी जी निर्विकल्प समाधी ती वेगळी आहे. हे कसं काय लक्षात येईल, कारण की दृश्यानुवित समाधीमध्ये काय, साक्षी आणि अंतःकरणामधल्या असंख्य वृत्ती यांचा संबंध आहे आणि त्या ठिकाणी अंतःकरणातल्या वृत्तींवर लक्ष आहे. फक्त ते काय, साक्षी रूपाने म्हणजे दृश्य रूपाने आहे. शब्दानुवित समाधीमध्ये काय आहे, या वृत्तींना साक्षी रूपाने पाहणारा जो आहे तो कसा आहे त्याचा अनुभव आहे. पण त्या ठिकाणी त्या वृत्तींशी संबंध धरूनच आहे. त्या ठिकाणी ते जे काही ज्ञान आहे त्याला तिथे मिळणारा जो काही बोध आहे हा कसा आहे, त्या वृत्तीच्या संबंधाने आहे. कारण वृत्तीला तो साक्षी होता आणि जो वृत्तीला साक्षी आहे तो कसा आहे असा प्रश्न होता. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सविकल्प मांडलेले आहे. त्या ठिकाणी विकल्पासह
अनुभव मांडलेला आहे, विकल्पासह ती समाधी आहे असा आपण विचार केलेलाच आहे. त्यामुळे ह्या दोन वेगवेगळ्या समाधी आहेत. त्या काय, दोन वेगळ्या समाधी आहेत, पण दोन्ही ठिकाणी विकल्प असल्यामुळे त्या सविकल्प या एकाच वर्गात येतात. पण या ठिकाणी तिसरी जी समाधी आहे ही त्यापेक्षाही भिन्नच आहे. तर त्या ठिकाणी विकल्पच नाहीये असं सांगण्यात आलेलं आहे. तो विकल्प रहित अवस्था आहे. मग आता ह्या तीन पैकी कशामध्ये आवड असावी? या तीन पेक्षा खाली असणाऱ्या गोष्टींचा इथे विषय नाही. या ठिकाणी फक्त तीनच गोष्टींचा विषय आहे. तर सविकल्प समाधीमध्ये आवड आहे पण आवेश नाही. काय नाही पाहिजे म्हणजे एखादा सविकल्प समाधीवर आला तरी समाधीतच आहे, पण त्यात काय नसावं, त्याचा आवेश नसावा. म्हणजे अंतःकरणातल्या वृत्तींना त्याने द्रष्टारूपाने पाहावं. असं का? कारण की तसं जर राहिलं तरच जीवनमुक्ती सिद्ध होणार आहे. त्याचं कारण असं आहे की निर्विकल्प समाधीत जर प्रत्यक्षात कायमचा गेला तो, तर त्याच्यामध्ये काय होईल, त्याचं शरीर लगेच पडेल. म्हणजे निर्विकल्प समाधी ही खरं तर विधेय मुक्ती आहे आणि सविकल्प समाधी ही खरं तर जीवनमुक्ती आहे. असं मी का म्हणतोय, त्याचं कारण असं आहे की सविकल्प समाधीमध्ये काय दिसतं, सविकल्प समाधीमध्ये असं दिसतं की तो स्वतःला साक्षी समजतो. म्हणजे साक्षी भाव त्याचा प्रकट झालेला आहे, साक्षी स्थिती त्याची प्रकट झालेली आहे. तो वृत्तींना साक्षी आहे आणि सर्व जग हे वृत्तींच्या व्यवस्थेसाठी आहे. तो वृत्तींनाच साक्षी असल्यामुळे संपूर्ण जगताला तो साक्षी आहे. संपूर्ण जगताचा व्यवहार तो जाणतो. संपूर्ण वृत्तीसाठी निर्माण झालेल्या जगाचा व्यवहार तो जाणतो. त्या सगळ्यांना तो संसर्ग रूपाने पाहतो, परंतु तो त्याच्यापासून एकदम परे गेलेला नाही. त्याच्याशी त्याचा संबंध आहेच, कारण त्याचे वृत्तीच्या व्यवस्थेसाठी असणारे सगळ्या गोष्टी होतात असं पुढे. आणि जीवनमुक्ताला हीच अपेक्षित आहे किंवा जीवनमुक्ती यावर आधारित आहे. कारण जीवनमुक्ताचं सगळे व्यवहार होतात असं आपण पाहतो. जीवनमुक्ताचे सगळे व्यवहार होतात तर कसे होतात, तर साक्षी रूपाने होतात. जीवनमुक्ताचं जगणं कसं आहे, जीवनमुक्त कसा जगतो, तर त्याचं जगणं जे आहे ते साक्षी रूपाने आहे. साक्षी रूपाने म्हणजे तो कशाला साक्षी आहे, तर फक्त वृत्तींना साक्षी. मग त्याच्या पुढचा व्यवहार, त्याच्या पुढच्या व्यवहाराला तो सुद्धा साक्षी रूपानेच पाहतो. एकदा का वृत्तीला साक्षी रूपाने पाहिलं की पुढे येणाऱ्या त्या वृत्तीसाठी निर्माण झालेल्या कुठल्याही विषयांना तो साक्षी रूपानेच पाहणार, यात काही नवल नाही. म्हणून जीवनमुक्ती इथे सिद्ध होते. जेव्हा तो शब्दान्वित समाधीमध्ये जातो तेव्हा सुद्धा तो साक्षी रूपानेच आहे, पण तो स्वतःला साक्षी रूपाने पाहतो. म्हणजे स्वतःलाच तो जाणतो, मी असा आहे. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ आपण आपलं नाव लहानपणी ठेवलं की राम. आता राम हे नाव ठेवलं तर बरेच दिवस त्याला मी राम आहे, मी राम आहे असं म्हणावं लागतं. पण पुढे एक वेळ अशी येते की मी राम आहे असं त्याला म्हणावं लागत नाही, कारण त्याला माहीत असतं, त्याच्या अनुभूतीमध्ये ते जातं की मी कोण आहे, राम आहे. पण पहिल्यांदा मात्र त्याला मी राम आहे असं काय करावं लागतं, म्हणत राहावं लागतं. त्याप्रमाणे सविकल्प समाधीमधील शब्दान्वित समाधी आहे जी आहे ही, या शब्दान्वित समाधीमध्ये त्याला बराच काळ मी असंग आहे, सतरूप आहे, चिद्रूप आहे हे म्हणत राहावं लागतं. मग जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो की मी राम आहे, मी राम आहे, तर मी राम आहे म्हटलं तर मी कोणाच तरी मुलगा आहे. मग मुलगा आहे म्हटल्यानंतर आईचा संबंध दिसतो. मी ब्राह्मण आहे असं म्हटल्यानंतर त्या ब्राह्मण वर्गाचा संबंध दिसतो. हे जसे त्याला चिकटलेले राहतात. कारण मी राम आहे असं म्हटलं की तू कोणाचा राम आहे, तर मी या कुळातला, या वर्गातला राम आहे असं जर म्हटलं तर काय होतं, आपोआपच त्याचा कुठेतरी संबंध दिसतो. त्यावेळेस तुम्हाला जर हा असंगत्वाचा बोध झाला आणि असंग आहे असं तुम्ही म्हणाले, तर पुढचा प्रश्न काय येतो की तुम्ही कशापासून असंग आहे. मग लगेचच इकडे काय होतं, संघ हा जो शब्द जो वृत्तीशी संबंधित आहे तो तिथे चिकटतो आणि म्हणून त्याच्यापासून मी असंग आहे असं दिसतं. असंग कशापासून आहे, याच्यापासून मी असंग आहे. सत कशापासून आहे, नंतर चित कशापासून आहे, तर त्याच्या प्रतिस्पर्धी असणारे हे जे काही यांच्यापासून तो विरुद्ध असा दिसतो. म्हणजे त्यांचा संसर्ग दिसतो तिथे, असं आपण पाहिलेलं आहे. याचा आपण विचार मागेच केलेला आहे. तर या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी इकडच्या खालच्या म्हणजे वृत्ती आणि वृत्तीपासून खालच्या सर्व संसाराचा संबंध या साक्षीला दिसतो. कसा दिसतो, तो तादात्म्य अध्यासाने नाही आहे, पण तो दिसतो, तो आहे. म्हणून त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी जीवनमुक्ती आहे. त्या ठिकाणी विधेय मुक्ती म्हणता येणार नाही. त्या ठिकाणी काही त्याला तो
ह्याच्या परे गेलेला आहे असं म्हणता येणार नाही. आता या दोन गोष्टीमध्ये आवड असावी की नसावी, तर याच्यामध्ये आवड असू शकते, याच्यात आवड असू शकते. आवड जरी राहिली तर त्याचं काही बिघडत नाही. त्याचं कारण काय? कारण तो साक्षी या अवस्थेपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणून त्याचं तसं काही बिघडत नाही. खरं बघितलं तर तो त्याच्या खाली आला नाही पाहिजे, मग बिघडत नाही. तिथे राहिला तर काही बिघडणार नाही. मग त्याची पुनरावृत्तीमध्ये त्याला अनेक दुसरे पुढचे जन्म जरी घ्यावे लागले तरी बिघडत नाही. प्रारब्ध योगात प्रारब्धवशात, कारण तो जर निर्विकल्प समाधीत गेला नाही तर त्याला पुनरावृत्ती होते. पण पुनरावृत्ती किती होते? पुनरावृत्ती काही जन्मांची होते. किती जन्मांची होते? जेवढा काळ तो त्या सविकल्प समाधीत राहील तेवढा काळ होणार. मग त्याच्यानंतर म्हणजे ज्या काळात तो सविकल्प समाधीत पोहोचला त्याच्यानंतर त्याला जर 2 शरीर मिळणं अपेक्षित आहे तर 2 वेळा जन्म होईल त्याचा. 3 वेळा असेल तर 3 वेळा होईल. जसं आपल्याला भरतरीचं उदाहरण माहित आहे की त्याचं समाधी जी आहे ती कसली आहे? तो साक्षी रूपाने त्याला बोध झालाय, पण तो त्याचे जे काही संस्कार आहेत त्या संस्काराने त्याला पुढचे जन्म मिळाले असं, त्याच्या प्रारब्धवशात त्याला जन्म मिळाले असं वर्णन आहे. पण त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये त्याचा संघ जो आहे तो वृत्तीला साक्षी रूपाने पाहणं असा, आणि जो वृत्तीला साक्षी रूपाने पाहतो तो असंग आहे असा. अशा दोन्ही प्रकारच्या समाधीमध्ये तो स्थिर असल्यामुळे आणि अधिक निर्विकल्प समाधीपर्यंत गेलाय असं म्हणता येणार नाही. म्हणून त्याचा पुनर्जन्म होणं अपेक्षित आहे. पण तो पुनर्जन्म किती काळ टिकणार? जेवढा काही ते त्याचे संस्कार तिथे टिकणार तिथपर्यंतच. मग 1 का 2 का 3 हे सांगता येत नाही, पण तेवढा होणार. आणि पुढच्या काळामध्ये काय होईल? आपोआपच तो त्याच्या पलीकडे आवेश त्याचा बदलेल. आवेश बदलल्यानंतर तो निर्विकल्प समाधीकडे जाऊ शकतो. तर या 2 समाधीमध्ये रस असणं ठीक आहे, पण रसावेश असणं काही योग्य वाटत नाही. रसावेश हा जो आहे तो निर्विकल्प समाधीमध्ये अपेक्षित आहे. निर्विकल्प समाधीमध्ये जर आपल्याला आवड असेल, म्हणजे स्वानुभूतीची जर आपल्याला आवड असेल, तर आपण काय करू? या निर्विकल्प समाधीकडे प्रवेश करू शकतो. स्वानुभूती हा एक विषय आहे आणि वृत्तीला साक्षी राहणं हा एक विषय आहे. वृत्तीला साक्षी राहणं आणि जो वृत्तीला साक्षी राहतो तो असंग आहे अशा बोधात राहणं एक हा वेगळा विषय आहे. जिथे माझा वृत्ती ही संगच त्रिकालात झालेला नाही, त्यामुळे मी असंग असण्याचा प्रश्न येतो कुठे? मी जर झोपलेलोच नाही तर मी उठलो आहे असं म्हणण्याचा प्रश्न येतो कुठे? असं शास्त्रात म्हणतात. कारण सकाळी तुम्ही माणसाला जर विचारलं का रे उठलास का, तो म्हणतो हो आत्ताच उठलो 1 तासापूर्वी असं म्हणतो. पण दुपारी जर तुम्ही माणसाला 12 वाजता किंवा 11 वाजता सकाळी जर म्हटलं काय उठला का, तर तो काय म्हणणार? तो म्हणतो झोपलो कुठं मी, तू का वेडा आहेस काय असं म्हणणार. पण सकाळी काय म्हणेल? म्हणजे सकाळी पण तो जागाच आहे, तेव्हा मात्र काय म्हणतो हो उठलो. पण 11 वाजता पण जागाच आहे, 2 वेळेस तो जागाच आहे. पण फरक काय? एका ठिकाणी एकाचा संबंध दिसतो, एका ठिकाणी काय दिसतं? एकाचा संबंध दिसतो, म्हणून तर सापेक्ष त्याची ती स्थिती आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्याचा संघच दिसत नाही, त्यामुळे तिथे मी उठलोय असं तो म्हणतच नाही. पण उठलेला नाहीये का? मग तो उठलेलाच आहे. मग त्याला तू उठलास का असं म्हटल्यावर राग काय येतो? कारण की त्याला झोपेचा संबंध मान्य नाही. अगदी त्याप्रमाणे सुद्धा आपण विचार करू शकतो की जेव्हा तो वृत्तीला साक्षी असतो तेव्हा पहिला बोध फक्त साक्षी हा भाग आहे की मी यांना जाणतो, मी यांना जाणणार आहे, मी यांच्यापासून वेगळा आहे, हे तर जाणतो साक्षी भावाने. पुढे त्याला असं लक्षात येतं की मी असंग आहे, म्हणजे जो जाणणार आहे तो कसा आहे? असंग आहे, यांच्यापासून पूर्णतः निराळा आहे, हे त्याला लक्षात येतं. आणि तो ते स्वीकारतो. काय स्वीकारतो? सकाळी उठलेल्या माणसासारखा आहे ते, मग तो स्वीकारतो आणि म्हणून तो म्हणतो मी असंग आहे. पण 11 वाजताचा मनुष्य असं म्हणेल काय? तसं म्हणत नाही तो. अगदी त्याचप्रमाणे म्हणजे 11 वाजताच्या माणसाची जी स्थिती आहे ती कशी आहे? ती निर्विकल्प समाधीसारखी. तर हा जो स्वानुभूतीचा विषय आहे, स्वानुभूती म्हणजे स्वानुभूतीपेक्षा इतर कशातच रस नाही. म्हणजे मी असंग का संग या 2 कुठल्या भागामध्ये मी आहे, मला त्रिकाळामध्ये कशाचा संग झाला नाही, त्यामुळे मी असंग असण्याचा प्रश्न कुठे आहे? त्रिकाळामध्ये जर माझं जडत्व नाही तर मला चिदत्व आहे असं म्हणण्याचं कारण काय? अशा प्रकारचा जो स्व आहे, त्याच्यामध्ये रस असायला.
पण ही अशी अवस्था किंवा या ठिकाणी येणं हा काही साधारण विषय म्हणता येत नाही. कारण की ह्या 3 अवस्था, या 3 प्रकारच्या समाधी ह्या ज्या आहेत ह्या काही सहज प्राप्त होणाऱ्या नाही. आपण एक विशिष्ट पद्धतीने अभ्यास करत इथपर्यंत आलेलो आहोत. तो अभ्यास न विसरता हा विचार लक्षात घ्या. तो अभ्यास विसरून जर तुम्ही इकडे लक्षात घेऊ लागले तर मग मात्र काय होईल, गडबड होईल. तर असंग आणि संग किंवा असंग आणि साक्षी, साक्षी आणि असंग, वृत्तींना साक्षी आणि जो वृत्तीला साक्षी आहे तो असंग आहे. या दोन्ही मध्ये आवेश न राहणे हीच उपेक्षा आहे. हे काय म्हणजे तिन्ही मुलं प्रिय आहेत, पण थोरल्या 2 मुलांवर काही आवेश नाही, धाकट्यावर मात्र काय, मग धाकट्याला थोडंसं जास्तच द्यायचं. असं असलं म्हणजे काय लक्षात येतं, तसं स्वानुभूतीमध्ये अधिक रस असेल आणि असंग का संग याच्यामध्ये रस नसेल. असंग संग हा आमचा विषय नाही. संग असंगत्वाच्या पलीकडे, अज्ञान ज्ञानाच्या पलीकडे, असत सताच्या पलीकडे, दुःख आणि सुख याच्या पलीकडे. कारण तुम्ही दुःखी आहात का सुखी आहात असं म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणणार, 2 पैकी एकच उत्तर देतो आपण. काय उत्तर देणार, तुम्ही दुःखी आहात का सुखी आहात, आपण उत्तर काय देणार, आपण उत्तर देणार एक तर दुःखी किंवा एक तर सुखी. आता दुःख जे आहे किंवा तुम्ही अज्ञानी आहात का ज्ञानी आहात असं म्हटलं तर, आपण अज्ञानी आहोत असं जर म्हटलं तर अज्ञान दुःख किंवा हे सगळे जे काही शब्द आहेत हे सगळे आपण जर स्वीकारले तर आपण कुठे जातो, आपण वृत्तीवर जातो. आता याला मी साक्षी आहे असं म्हणणं जास्त पुढची गोष्ट महत्वाची. काय, ह्या अंतःकरणामधून निघणाऱ्या सुख दुःख किंवा या सगळ्यांना मी जाणतो असं जर म्हटलं तर यांना जाणणारा त्या वृत्तींच्या पलीकडले असलेलं जी काही अवस्था आहे, या वृत्तींना साक्षी रूपाने जाणल्यानंतर हा साक्षी या वृत्तीमध्ये असणारं जडत्व, वृत्तीमध्ये असणारं दुःख यांच्याशी काही संबंध ठेवत नाही. तो स्वतः त्यांच्यापासून असंग आहे, त्यांच्यापेक्षा तो सुखरूप आहे. हे लक्षात घेतलं, हे लक्षात घेतल्यानंतर जी अवस्था होते त्या अवस्थेत सुद्धा जर तो रमला नाही, त्या अवस्थेला सुद्धा तो जर त्याच्यात जरी त्याने रसच ठेवला नाही किंवा रस जरी दिसला तरी तो आवेश दिसला नाही, तर तो पुढे जाण्याचा अधिकार होतो, म्हणजे त्याची उपेक्षा घडते. या दोघांची उपेक्षा करणं गरजेचं आहे. मग एखाद्या या तिघांपैकी एकावरच आपला आवेश का निर्माण होईल, त्याला काहीतरी कारण व्हावं लागेल ना. म्हणजे आपल्याला शब्दानुविद किंवा दृश्यानुविद किंवा निर्विकल्प या समाधीपैकी एखाद्या विशिष्ट समाधीवरच आवेश का निर्माण होईल, काहीतरी कारणाने त्याच्यात आवेश निर्माण व्हायला पाहिजे ना. त्याचीच गोडी जास्त का होईल हा मोठा प्रश्न आहे ना. तर ही गोडी का निर्माण होईल हा मोठा प्रश्न आहे खरा, की नक्की यापैकी कशात गोडी. जर अंतःकरण आणि अंतःकरणाच्या खालच्या पदार्थांविषयी जर त्याला आवड असेल तर त्याची गोडी आपोआपच अंतःकरणाकडे राहते. अंतःकरणामध्ये तो आता अभ्यास करून सविकल्प समाधीपर्यंत आलाय, पण त्याचा रस कशामध्ये आहे, अंतःकरणामधल्या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला रस आहे. तर आपोआप त्याचा आवेश कुठे राहतो, आपोआप त्याचा आवेश दृश्यान्वित समाधीमध्ये राहतो. म्हणजे दृश्यान्वित समाधीमध्ये एखादा गुंतून बसला तर का गुंतून बसेल, त्याची उपेक्षा त्याची झाली नाही तर का होईल, त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये तो रममान राहिला, त्याच्यामध्ये त्याला रस राहिला. इकडचा रस तो त्याला इथे गुंतून ठेवतो, म्हणजे इथे त्याचा आवेश असतो. म्हणजे एखादा चांगला उत्कृष्ट साधक असेल, एखादा उत्कृष्ट अभ्यासक असेल, तर तो काय करेल, तो प्रयत्नपूर्वक या दृश्यान्वित समाधीमध्ये जाईल. म्हणजे अंतःकरणाच्या वृत्तींना तो काय होईल, साक्षी रूपाने पाहू लागेल. पण त्याला त्याच वेळेस रस कशामध्ये आहे, त्याला जर त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टींमध्ये रस राहिला तर तो त्याचा आवेश कुठे राहील. प्रयत्नाने त्याचा इथे रस आहे, पण याची पण आवड आहे, मग हे पण आहे आणि याची पण आवड आहे, तो राहतो कुठे, मग राहतो दोन्ही गोष्टीकडे. पण आवेश कुठे राहील, मग दृश्यानुविद मध्ये राहील, कारण की त्याने प्रयत्नपूर्वक तिथे ती स्थिती निर्माण केली. पण आवेश त्याचा तिथे राहिल्यामुळे अडचण होते काय,
हे पण आवडतंय, हे पण आवडतंय. आवेश जरी दृश्यानुवित समाधीमध्ये असला तरी सुद्धा तो निर्विकल्प समाधीमध्ये म्हणजे स्वानुभूतीमध्ये त्याचा आवेश राहत नाही. त्याचप्रमाणे शब्दानुवित समाधीमध्ये तो कधी रममान राहील किंवा त्याच्यामध्ये त्याचा आवेश केव्हा राहील, जर तो दृश्यानुवित समाधीशी संबंध ठेवेल. अंतःकरणातल्या वृत्तींवरच तो लक्ष ठेवत राहिला सारखं त्याचं लक्ष तिथेच आहे, तर मग होईल काय, त्याच्यामध्ये रस दिसेल. म्हणजे त्याचं लक्ष कुठे आहे, दृश्यावर आहे, म्हणजे वृत्तींवर आहे. मग तिथे त्याचं लक्ष राहिल्यामुळे त्याच्या खालच्या गोष्टींकडे त्याचं कदाचित लक्ष नसेलही, पण इथे लक्ष असल्यामुळे होईल काय, मध्ये मध्ये त्याला जरी असं लक्षात आलं की यांना जाणणारा मी, यांना पाहणारा मी असंग आहे, असं जरी तो म्हणत असला, असं जरी तो जाणत असला, तरी सुद्धा त्याचा आवेश जरी तिथे दिसत असला तरी सुद्धा तो त्याच्या बाहेर नाही येऊ शकत. कारण तो तिथे गुंतून याने ओढून धरल्यामुळे, याने काय केलं, त्याला ओढून धरलेलं आहे. म्हणजे खालच्या विषयाने ओढलं की दृश्यानुविद राहील, दृश्यानुविदमुळे ओढलं तर शब्दानुविद मध्ये राहील, आणि या दोघांनी जर ओढलं तर तो निर्विकल्प मध्ये राहणार नाही. मग तो एकतर कधी दृश्यानुविद मध्ये राहील, कधी शब्दानुविद मध्ये राहील. म्हणून या दोघांची उपेक्षा करणं गरजेचं आहे. आपण असं क्रमाने पाहिलंय की दृश्यानुविद नंतर शब्दानुविद समाधी, असं आपण पाहिलेलं आहे, क्रमाने आहे. आणि एकदा का शब्दानुविद समाधीमध्ये आला तर दृश्यानुविद समाधीमध्ये असणाऱ्या या ज्या वृत्ती आहेत, दृश्य आहेत, त्यांच्या व्यवस्थेसाठी असणाऱ्या प्रपंचामध्ये तो गुंतलेला नाही, हे सिद्ध आहे, हे मान्य आहे. असं मान्य करून हा विषय पुढे आहे की तो स्वानुभूतीमध्ये रस ठेवेल. तर या दोन मध्ये तुम्ही रस ठेवला नाही की आपोआप आवेश कुठे तयार होतो, किंवा या दोन मधल्या उणीवा लक्षात घेतल्या की आपोआपच स्वानुभूतीमध्ये रस निर्माण होतो. या दोन मधल्या काय लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला, उणीवा काय, त्यामध्ये अडकून राहण्यात का अर्थ नाही, हे जितकं स्पष्टपणे लक्षात येईल तितकं स्पष्टपणे तो पुढे जाऊ शकतो. सविकल्प समाधी जी आहे, सविकल्प समाधी ही गुणांचा खेळच आहे. सविकल्प समाधी हे काय, हा गुणांचा खेळच आहे. कारण सविकल्प या शब्दामध्ये विकल्प आहे, आणि विकल्प म्हटले की गुण आले. मग जेव्हा गुणातीत व्हावं असं वाटेल तेव्हा निर्विकल्प समाधी. गुणाधीन राहावं किंवा गुणांमध्ये गुंतणं हे जर त्याचं सिद्ध झालं तर त्याला गुणातीत असलेली निर्विकल्प समाधी प्राप्त नाही होऊ शकत. निर्विकल्प समाधी ही गुणातीत अवस्था आहे, सविकल्प समाधी ही गुणामध्ये आहे. फक्त सविकल्प समाधीसाठी सत्व लागतं. सविकल्प समाधी कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. सत्व जर उत्कृष्टपणे सिद्ध झालं तर त्याला सविकल्प समाधीकडे जाता येतं, आणि जेव्हा गुणातीत होतो तेव्हा निर्विकल्प समाधीकडे जाता येतं. म्हणजे जेव्हा तीन गुणांची साम्यावस्था येते पण तीन गुण नष्ट होत नाही तेव्हा सविकल्पमध्येच राहतो. आणि तीन गुणांची साम्यावस्थाचा प्रश्नच नाही, गुणाचाच प्रश्न आहे, गुणच नाही, गुण नाही अशी परिस्थिती येते. कारण गुणांचा स्वीकार केला की दोनच भाग असतात, एक तर समावस्था किंवा एक तर विषमावस्था. समावस्थेमध्ये सविकल्प समाधीत जाऊ शकतो आणि विषम अवस्थेमध्ये तो संसारात जाऊ शकतो. म्हणून गुण हे विकल्प आहे. गुणात राहणं म्हणजे एकतर संसारात राहणं किंवा समाधीत राहणं, पण कुठल्या, या दोन समाधीत राहणं. म्हणून गुणातीत होण्याची हौस पाहिजे, गुणातीत होण्याची आवड पाहिजे. पण आपले गुण चांगले असावेत असं आपल्याला वाटतं. आपल्याला काय वाटतं, आपली हौस आहे. आपल्याला काय वाटतं, काही लोकांना वाटतं मी कसं असावं, चांगलं असावं. काहींना वाटतं मी चांगलं असावं पण ते वाईट असतं, म्हणजे अवगुणी असतात. त्यांच्यामध्ये गुणांचा जो हौस आहे ही संपत नाही. मी राजसी असावं का तामसी असावं किंवा सात्विक असावं, यापैकी कशाची हौस असेल तर तो गुणातच आहे. आणि यापैकी मी समावस्थेत असावं असं जरी वाटलं तरी तो गुणातच आहे. मग साम्य अवस्थेवर असणाऱ्याला प्रकृतीचा संघ आहे असं म्हटलं जातं किंवा मायेचा संघ आहे असं म्हटलं जातं. तेव्हा त्याला शिव हे पद प्राप्त होऊ शकतं, म्हणजे तो ईश्वर या पदावर राहू शकतो. ईश्वर ह्या पदावर राहिला म्हणजे तो ब्रह्म या पदावर नसतो. ईश्वर झाला म्हणजे काय होत नाही, ब्रह्म होत नाही. ब्रह्माला मायेचा स्पर्श झाल्यानंतर ईश्वर होतो असं म्हटलेलं आहे. ब्रह्माला अविद्येचा स्पर्श झाला म्हणजे जीव झाला असं म्हटलेलं आहे. तर जेव्हा ब्रह्माला मायेचा स्पर्श असतो तर माया म्हणजे प्रकृती, आणि प्रकृती म्हणजे तीन गुणांची समावस्था. म्हणून तुम्ही तीन गुणांची समावस्थेवर जरी गेलात
तरी तुम्ही ईश्वर होऊन जाल. आणि ईश्वर झाला म्हणजे ईश्वर तुम्ही जर बघितला तर ईश्वर जास्तीत जास्त वेळ समाधीत असतो. कुठे असतो ईश्वर? जास्तीत जास्त वेळ कुठे असतो? समाधीत असतो. पण जास्तीत जास्त वेळ समाधीत असतो तो कुठल्या समाधीत असतो? तो एकतर दृश्यान्वित किंवा शब्दान्वित समाधीत असतो. तो दोन समाधीत राहतो. म्हणून तसं ईश्वराला जगाचा संपर्क होत नाही, ईश्वराला जगाची बाधा होत नाही असं म्हणतात. कारण का होत नाही? आणि या दोन समाधीमध्ये राहणाऱ्याला जगाची बाधा नसते. या अर्थाने जरी घेतलं तरी ईश्वर हा जगाच्या बाधेने विटाळला जात नाही, जगाची बाधा त्याला होत नाही. कशामुळे होत नाहीये? कारण तो या दोन पैकी एका समाधीमध्ये आहे. पण तो उत्कृष्ट ब्रह्म का म्हणवला जात नाही? कारण की तो निर्विकल्प समाधीत जात नाही. म्हणून जो कोणी सविकल्प समाधीवर राहील तो प्रगती करत करत गेलेला एखादा जीवनमुक्त असू देत किंवा पुन्हा 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 या चक्राची उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा ईश्वर असू देत, तो कुठे आहे? इथे आहे, सविकल्प समाधी. म्हणून ईश्वरालाही तो अधिकार नाही आणि जीवनमुक्ताला पुनरावृत्तीमध्ये प्रारब्ध वशामध्ये त्याचं जितक्या पुनरावृत्ती होणं अपेक्षित आहे तेवढ्या पुनरावृत्ती शिवाय त्याला निर्विकल्प समाधीचा अधिकार नाही. म्हणून काही लोकांची पुनरावृत्ती झालेली जरी दिसली तर ती कशामुळे झालेली आहे? पण त्याला बाधा नाही, त्याला काय नाहीये. पुनरावृत्ती झाली तरी त्याला बाधा लागत नाही, तो त्याच्यातून मुक्त होणार आहे. पण तो किती वेळा त्याला जन्म घ्यावा लागेल? जेवढ्या त्याच्या प्रारब्ध वशात निर्विकल्प समाधीमध्ये प्रवेश होण्यापर्यंत तो जात नाही तिथपर्यंत त्याला पुनरावृत्ती होईल. ईश्वराला सुद्धा किती वेळा हे करावं लागेल? जिथपर्यंत तो निर्विकल्प समाधी लक्षात घेत नाही तिथपर्यंत त्याला करावंच लागेल. म्हणून ईश्वर किंवा जीवनमुक्त हे सगळे जे आहेत हे एकापेक्षा एक श्रेष्ठ किंवा उत्कृष्ट आपण म्हणू शकतो, पण ते ब्रह्म असे म्हटले जात नाही. ब्रह्म व्हायचं असेल तर काय करावं लागेल? ब्रह्म व्हायचं असेल तर संसाराचा तर वीट पाहिजेच पाहिजे. म्हणजे संसारामध्ये रसावेश नको आणि दोन समाधीत सुद्धा रसावेश. दोन समाधीसह संसारामध्ये ज्याचा रसावेश नष्ट होतो, काय नष्ट होतो? रसावेश नष्ट होतो, तो निर्विकल्प समाधीकडे जाण्याचा अधिकारी आहे. आणि याचा सर्वात मोठा अधिकारी ईश्वर आहे. सर्वात श्रेष्ठ अधिकारी कोण आहे? ईश्वर आहे. आणि दुसरा अधिकारी कोण आहे? जीवनमुक्त आहे. जीवनमुक्तालाच विधेय मुक्तीकडे जाण्याचा सर्वात अधिकार आहे मोठा. आणि ईश्वर हा जीवनमुक्तच आहे. ईश्वराला बंध मानलेला नाही, ईश्वराला बंध मानलेला नाही. त्याचं कारण काय? जसं जीवनमुक्ताला बंध नाही पण जीवनमुक्त सुद्धा पुनरावृत्तीत येतो, ह्याची उदाहरण आहेत. जीवनमुक्ताची पुनरावृत्ती होत नाही असे पण प्रमाण आहेत, पण जीवनमुक्तांची पुनरावृत्ती झाली असे पण उदाहरण. त्यामुळे जीवनमुक्त विधेयमुक्तीत जर गेला म्हणजे या जन्मात तो जीवनमुक्त आहे आणि त्याचं शरीर पडता क्षणी तो निर्विकल्प म्हणजे विधेयमुक्तीत गेला तर त्याची पुनरावृत्ती होणार नाही. पण जीवनमुक्त या स्थितीमध्ये दोन समाधीमध्ये कुठेतरी राहिला तर पुनरावृत्ती होणारच आहे. पण ती पुनरावृत्ती साधारण मूर्ख माणसासारखी नसते. मूर्ख मनुष्य जसा जन्माला येईल, मूर्ख मनुष्य जसा या गोत्यामध्ये गुंतेल तसं त्याचं होत नाही. ईश्वराचं सुद्धा मूर्ख माणसासारखं होतं काय? आता ईश्वराला शाप दिला आणि ईश्वराने अवतार घेतला, ईश्वराने कुठेतरी काहीतरी कार्य केलं असं दिसतं आपल्याला, पण तो काय मूर्खासारखं आहे का त्याचं? म्हणजे आपल्याला दिसतं की विष्णूला कुठेतरी शाप दिला आणि विष्णूचा पुढे कुठेतरी काय झाला, जन्म झाला आणि मग काहीतरी त्याने कार्य केलं असं दिसतं आपल्याला. पण ह्याचा अर्थ तो काय मूर्ख थोडीच आहे. विष्णूला शाप दिला आणि विष्णूचा राम अवतार झाला, विष्णूचा कृष्ण अवतार झाला किंवा असं काहीतरी आपल्याला दिसतं, आपल्याला असं माहित आहे. ह्याचा अर्थ ते मूर्ख आहेत काय? नाही, ते मूर्ख माणसांसारखे नाही आहेत, ते कुठे श्रेष्ठ अवस्थेला आहेत. पण त्यांना सगळं का मग हे भोगावं लागतं? तरी जरी भोगत असले तरी त्याचे ते कुठे राहतात? साक्षी रूपाने राहतात. म्हणजे रामावतारामध्ये काय, कृष्णावतारामध्ये काय, कुठल्याही ठिकाणी त्यांची परिस्थिती कशी आहे? साक्षी रूपाने आहे. ते साक्षी रूपाने यांच्याकडे या सगळ्या संसाराकडे बघतात आणि त्यांचं जे कार्य आहे ते सहज साक्षी रूपाने करून जातात. पण पुनरावृत्ती होते, पुनरावृत्ती होत राहणार. कुठपर्यंत होत राहणार? जिथपर्यंत तो निर्विकल्पाकडे जात नाही तिथपर्यंत. म्हणजे विष्णू या पदावर असणारा एखादा ब्रह्म जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत तो ह्या चक्रात राहणारच आहे. फक्त त्याचं चक्रात असणं आणि मूर्ख माणसाचं चक्रात असणं यात काय फरक आहे, फार मोठा फरक आहे. लक्षात. आता या विष्णूची किंवा या रामाची, कृष्णाची जर एखाद्याने अशा पद्धतीने याचना केली की मला
विधेय मुक्तीकडे जाऊ दे, तर आपोआपच त्याला तिथपर्यंत जाता येईल. वास्तविक विष्णू किंवा शंकर किंवा राम किंवा कृष्ण यांचीच काय, एखाद्या जीवनमुक्त सद्गुरूची जरी एखाद्याने याचना केली तरी तो जीवनमुक्तीकडून विधेयमुक्तीकडे जातो असं आपल्याला माहित आहे. त्यामुळे ईश्वर याला मुक्तीकडे नेऊ शकतो, त्याचप्रमाणे जीवनमुक्तही त्याला मुक्तीकडे नेऊ शकतो. मग जीवनमुक्त त्याला मुक्तीकडे पाठवू शकतो, हे जीवनमुक्ताकडे सामर्थ्य आहे. मग जीवनमुक्तच विधेयमुक्तीकडे का जात नाही किंवा ईश्वरच विधेयमुक्तीकडे का जात नाही? त्याचं कारण असं आहे, म्हणजे असं एक प्रश्न पडू शकतो. त्याचं असं कारण आहे की समजा एखादा मनुष्य त्याच्याकडे सगळं जेवण वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे तयार आहे, तो जेवलेला नाही, त्याच्याकडे सगळं आहे पण त्याने काही जेवलं नाही, आणि तुम्ही त्याच्याकडे गेले म्हटले मला भूक लागली मला जेवायला द्या, तरी तो तुम्हाला जेवण देऊ शकतो. त्याच्याकडे तेवढं जेवण देण्याचं सामर्थ्य आहे. त्याचं पोट भरलेलं आहे का नाही हा काही मोठा प्रश्न नसतो. त्याचं पोट भरलं का नाही हा मोठा प्रश्न नाही. त्याचा प्रश्न काय आहे, त्याच्याकडे उपलब्ध आहे. तसं जेव्हा सविकल्प समाधीत येतो तेव्हा निर्विकल्प समाधीची ओळख असतेच, पण तो तिकडे आवेश त्याचा तयार झालेला नसतो, म्हणून तो इकडे असतो. म्हणजे जेवण तयार आहे पण तो जेवलेला नाही, कारण त्याचा आता का जेवला नाही, कारण तो टीव्ही पाहत बसला. आवेश नाही म्हणजे काय, तो कुठल्या तरी दुसऱ्या कारणात गुंतला. तो जेवला का नाही, कारण तो काय करत बसला, तो टीव्ही पाहत बसला. मग तो टीव्ही पाहत बसल्यामुळे तो जेवलेला नाहीये. आणि त्याच वेळेस जर दुसरा कोणीतरी आला आणि तो म्हटला मला जेवायचं, आता त्याचा जेवण्यात आवेश आहे, त्याला टीव्हीत घेणं देणं नाही. मग हा काय म्हणेल, मी टीव्ही बघतो, तू जेवण कर. मग तो जेवण करतो तृप्त होतो, आणि हा मात्र टीव्ही बघत बसतो. मग टीव्ही बघून त्याचा कार्यक्रम संपला समजा, तर मग तो काय म्हणतो, आता मी जेवतो. त्याचप्रमाणे एखादा जर आला आणि त्याला स्वानुभूतीमध्ये रस असेल तर हा म्हणतो ठीक आहे मी तुला हा सांगतो हे असं असं आहे, पण त्याचा रस तिकडे जरी असला तरी आवेश त्याचा नसल्यामुळे तो तिकडे जात नाही. म्हणून यांना उत्पत्ती स्थिती प्रलयाशी घेणं देणं आहे. कोणाला, ईश्वराला उत्पत्ती स्थिती प्रलयाशी घेणं देणं आहे. त्यांचा आवेश जिथपर्यंत त्या उत्पत्ती स्थिती प्रलयामध्ये तिथपर्यंत ते विधेय मुक्तीमध्ये म्हणजे ब्रह्म या स्थितीवर जात नाही, जाणार नाही. कुठलाही ईश्वराचा पद भूषवणारा असो त्याला तिकडे जाता येत नाही. याचा अर्थ तो मूर्ख नव्हे, याचा अर्थ तो बद्ध नव्हे. तो फक्त काय आहे, आवेश नसल्यामुळे त्याची ही पुनरावृत्ती दिसते, म्हणून पुन्हा पुन्हा अवतार पुन्हा पुन्हा जन्म झाल्यासारखा जगाला दिसतो. पण त्यामध्ये जो फरक आहे तो बारकाईने लक्षात घेण्यासारखा आहे. असो, एक या समाधीला धरूनच थोडासा एक पुराणासारखा एक भाग तुम्हाला मी अभ्यास म्हणून सांगतो. तर स्वानुभूतीचा रस आवेश पाहिजे. कशाचा रस आवेश पाहिजे, काही जगाच्या उत्पत्ती स्थिती प्रलयात घेणं नाही, आपल्याला कशाचा रस नाही. पण समजा घरामध्ये तो मनुष्य आला आणि हा टीव्ही पाहतोय, त्याच्याकडे जेवण तयार आहे, ह्याला पण भूक लागली होती, हा म्हटला अरे बाबा छानच कार्यक्रम चालला, आपण जाऊ दे दोघं नंतरच जेवू, आणि भूक गेला विसरून. तो काय झाला, तो भूक विसरून गेला, दोघं बसले कार्यक्रम पाहत. तर मग तसंच आहे. म्हणून एखादा ईश्वराला शरण गेला आणि तो म्हटला ठीक आहे आता तुझं काय कार्य आहे, मी पण तुझ्यासोबत येतो. पुढच्या वेळेस तुला कुठला अवतार घ्यायचा आहे, तुला पुढच्या वेळेस हा अवतार घ्यायचा, ठीक आहे त्यावेळेस मी पण येतो. तू राम मी बलराम, म्हणजे तुला पुन्हा अवतार घ्यायचा, मला इथे रस आहे. तर दोघंही मग ते काय होतात, वास्तविक ते असतात सगळे जीवनमुक्तच. म्हणजे याची पुनरावृत्ती जी आहे ती कशामुळे झालेली दिसते, त्या अशा कारणाने झाली. म्हणून हे असे 2-2, 3-3 जमा येतात अवतार एकत्रच एकाच वेळेस. एकाच वेळेस जरी आले ते सगळे असतात कसे, सगळे त्या स्थितीतले असतात, पण त्याच्यातला रस त्यांचा इकडे दिसतो, आवेश त्यांचा तिथे दिसतो. पण दुसऱ्या ठिकाणी म्हणजे निर्विकल्प स्थितीमध्ये त्यांचा आवेश दिसत नाही. आणि हा आवेश जर कोणाचा झाला तर त्याला ते त्याच्यापासून वंचितही ठेवत नाही. म्हणून ईश्वराची याचना करणं ही वाया जात नाही. काय होत नाही, ईश्वराची याचना करणं ही वाया जात नाही कधीच, ती कधीही आपल्याला फायद्याचीच असते. म्हणून साधू संत सुद्धा ईश्वराच्या उपासनेला भक्तीला कधी नाही म्हणत नाही. ते कधी त्याला पण तिथे थांबू नका असं पण सांगितल्याशिवाय राहत नाही. पण तिथपर्यंत पोहोचणारे लोक फार कमी आहेत, कारण तिकडे कोणाचं एवढ्या लांबपर्यंत लक्ष कोणाचं जात आहे, कारण लक्ष सगळ्याचं बायकोवर आहे, मुलावर आहे. संसारामध्ये गुरफटलेले असल्यामुळे जीवांना एकदमच इथपर्यंत असा विचार येणं अशक्य आहे. म्हणून जास्तीत जास्त साधू संतांनी जो बोध सांगितलेला दिसतो तो इकडचा सांगितलेला दिसतो. पण हा विषय त्यांनी कुठेही सांगितला नाही
असं म्हणता येत नाही. शास्त्राचा जर नीट बारकाईने अभ्यास केला तर प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे हे विषय मांडण्यात आलेले आहेत. तर स्वानुभूती हा जो विषय आहे तो स्वव्यतिरिक्त कशाविषयीही रस न राहणे किंवा इतर कशातही रस असला तरी आवेश मात्र स्वमध्ये असणे. आवेश कशात असणे? आवेश कशात पाहिजे? स्वमध्ये आहे. बरं, आवेश स्वमध्येच असतो खरं तर, पण तो आपण आवेश स्वमध्ये नाही असं दाखवतो, यामुळे हे खालचं सगळं टिकून राहतं. दुसरा गमतीचा भाग काय? बंध हा जो आहे तो हा फक्त काय मानलेला आहे. बंध मानलाय म्हणजे काय झालंय? आपला आवेश जो आहे तो कशात आहे? सत्य परिस्थिती अशी आहे की आपला आवेश, आपला रसावेश जो आहे तो कायमच कशामध्ये आहे? स्वमध्ये आहे. पण प्रत्येक जण, जगातला प्रत्येक जीव हा आमचा रसावेश कशात आहे असं दाखवतो? स्वव्यतिरिक्त कशात तरी दाखवतो. प्रत्येक जण हेच करतो. आणि हाच त्याचा जो काही गोडवा आहे, हाच गोडवा त्याला इकडे गुंतून ठेवायला कारण आहे. तो मान्य नाही करत. जर तुम्हाला जर विचारलं, तुम्ही कोणालाही विचारून बघा, म्हणजे आईला जर विचारलं की तुला आमच्यावर प्रेम आहे का, तर आई म्हणते हो. मग काय म्हणते? तुझ्यासाठीच तर सगळं चाललंय बाळा, असं म्हणते. नवरा बायकोला तेच म्हणतो, बायको नवऱ्याला तेच म्हणते. असे सगळेजण एकमेकांना असं म्हणत असतात की आम्ही कशासाठी जगतोय? तुमच्यासाठीच जगतोय. तुम्ही घरामध्ये कोणाला तरी असं म्हणताय की मी माझ्यासाठीच जगतोय, फक्त तुमच्यासाठी कोणासाठीच जगत नाही. तुम्ही काही करा घरात, तर तुम्ही काय म्हणणार? काही लोक सांगतात घराला पेंट दिला उदाहरणार्थ, तर ते म्हणतात मला तशी काही गरज नाही पेंटची, मला काय नाही, हे बाकीच्यांसाठी लावलंय आपण, असं म्हणतात. तशी टीव्हीची काय मला गरज नाही, पण हे कोणासाठी आणलाय? इतरांसाठी गरज आहे म्हणून आणलाय. तर आपण काय करतो? आपल्याला पाहिजे असतं सगळं, आपण काय करत असतो? असं कुठलंही उदाहरण तुम्ही घ्या, तुम्ही जगताना प्रत्येक वेळेस काय करत असता? कोणासाठी म्हणत असतो आपण? स्वतःसाठी. स्वतःसाठी कधीच म्हणत नाही आपण. स्वतःसाठी कधीतरी म्हणतो, पण 90% वेळा आपण कोणासाठी म्हणतो? 10% म्हणू आपण की आपण आपल्यासाठी असं म्हणतो. मला भूक लागली, मला जेवायचं असं आपण म्हणतो, पण आपण म्हणतो चल रे तू पण, असं म्हणतो. काय लोक तर स्वतःला भूक लागली असेल तर म्हणतात की चल रे काहीतरी खाऊ, तुला काय देऊ का खायला, असं म्हणतात. तर आपण असं धरू की 10% वेळा आपण मान्य करतो, पण 90% वेळा आपण काय करतो? दुसऱ्यासाठी असतो. कोणासाठी आहे? आणि त्याच्यात फार आपल्याला गंमत वाटते. म्हणजे आईला मी मुलांसाठी जगते हे सिद्ध करण्यामध्ये, जगाला दाखवण्यामध्ये इतका आनंद होतो काय सांगताच येत नाही. प्रत्येक आई काय करत असते? जगाला हे कळत नकळतपणे वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून दाखवत असते. काय? मी कोणासाठी जगते? लेकरासाठी जगते. कोणासाठी जगते? लेकरासाठी जगते. असं नवरा दाखवत असतो बायकोसाठी जगते, बायको दाखवत असते नवऱ्यासाठी जगते. असं प्रत्येक जण 90% वेळा काय करतो? दुसऱ्यासाठी जगतोय असं दाखवतो. आणि हे अत्यंत चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? म्हणजे हे खोटं आहे. हा खोटारडेपणा आहे सरळ सरळ. पण हे जर तुम्ही जगात आता सगळे 90% जर लोक अशीच आहेत, तर 100% लोकांचं 90% म्हणणं असंच आहे. अशी जर परिस्थिती, किती 100% लोकांचं 90% म्हणणं असं जर असेल, तर कोण मी म्हणतो हे ऐकणार आहे? मी म्हणतो ते कोण ऐकणार? आणि ते म्हणतील काही सांगतो का, असं काही नाही, आम्ही आमच्या पोराबाळासाठी जगतो. प्रत्येक जीव हा फक्त कोणासाठी जगतो? फक्त स्वसाठी. स्वव्यतिरिक्त आपल्याला कशाचीच खरं तर घेणं देणं नाही, शरीराशी सुद्धा नाही. जेव्हा हे शरीर आपल्याला त्रासदायक ठरेल तेव्हा आपण याला सोडणारच. वाटतंय आपल्याला की आपण आपलं खूप प्रिय आहे, हे असं वाटतंय. आणि हे तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की मैत्री नावाच्या आपल्या पत्नीला याज्ञवल्क्य मुनींनी बृहदारण्यक उपनिषदामध्ये ही कथा आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे सगळं जे आहे हे सगळं कशासाठी प्रिय आहे? हे स्वसाठी, म्हणजे आत्म्यासाठी प्रिय आहे. हे सर्व आत्मा या स्वसाठी प्रिय आहे. म्हणजे आईला मूल हे मुलासाठी प्रिय नसून स्वसाठी प्रिय आहे, असं संपूर्ण वर्णन त्याच्यामध्ये व्यवस्थित आलेलं आहे बृहदारण्यक उपनिषद. पण हे आपण मान्य करणार, आणि आपण दुसऱ्याला सांगितलं तर दुसरा मान्य करेल का? पण तुम्ही जर असं म्हटले, कोणालाही जाऊन म्हणा, आईला जाऊन म्हणायचं की तुला काय मी माझ्यासाठी प्रिय नाही, तुझ्यासाठी मी प्रिय आहे, तुझ्या स्वतःसाठी मी प्रिय आहे, माझ्यासाठी तुला मी प्रिय नाही. बायकोला असं म्हणायचं की तुला मी जो प्रिय आहे तो काय माझ्यासाठी नाही आहे,
तुझ्या स्वतःसाठी प्रिय आहे असं म्हटल्यावर कुठली बायको ऐकून घेईल? किंवा आपण बायको जाऊन खरं सांगायचं. बरं, आता तिला म्हणण्याच्या वेळी उलट करू, आपण खरं सांगायचं, तू मला जी प्रिय आहे ती तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी प्रिय आहे. मग ती म्हणेल माझ्यासाठी नाही तर मग कशाला काय म्हणेल ती? तुम्ही जर बायकोला म्हटले, तुम्ही काय म्हणता बायकोला सहजपणे साधारणपणे, काय तुझ्यासाठीच चाललंय सगळं असं म्हणतो ना आपण, काय म्हणतो, म्हणून संसार टिकला. तुम्ही जर तिला सांगितलं तुझ्यासाठी काहीच नाही, हे सगळं माझ्यासाठी आहे, तुला लग्न करून जी आणली ती तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी आहे, तुझी व्यवस्था व्हावी म्हणून मी तुला लग्न करून आणलेलं नाही, माझी व्यवस्था व्हावी म्हणून तुला लग्न करून आणले, असं म्हटलं तिला काय वाटेल? नाराज होईल का नाही? दुःख वाटेल का नाही तिला? मग आपण त्या दुःखाचा विचार करणार का नाही? मग आपण म्हणा नको, तिला वाईट वाटेल, त्यापेक्षा आपण तिला म्हणू अगं तुझ्यासाठीच चाललंय सगळं. कोणासाठी चाललंय? आपण काय म्हणणार? तुझ्यासाठी सगळं चाललेलं आहे, माझ्यासाठी काय आहे? मला थोडा त्रास झाला तरी चालेल, सगळं कोणासाठी आहे? पण आपल्याला जो त्रास होतो तो त्रास सहन करणं सुद्धा आपल्यासाठीच असतं, त्यांच्यासाठी नाही. आपल्याला जे सुख होतं ते सुख सुद्धा त्यांच्यासाठी नसतं. आपल्याला जे दुःख होतं आणि ते दुःख आपण जे सहन करतो ते दुःख सहन करणं सुद्धा त्यांच्यासाठी नसतं. म्हणजे आई जी मुलासाठी दुःख सहन करते असं म्हणते, ती त्या मुलासाठी दुःख सहन करत नसून स्वतःला त्या दुःख सहन करण्यामध्ये तिला आनंद मिळतो. जगातले सगळे जीव असेच, सगळ्यांना सगळ्यात जास्त प्रिय काय? स्वप्रिय आहे, स्व. असं असताना सुद्धा प्रत्येक जण खोटारडेपणा करतो आणि म्हणून संसार टिकतो. ज्या दिवशी म्हणजे देव सुद्धा असं म्हणतो की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तुमच्यासाठी मी आलो आणि अवतार घेतला आणि मग दुष्टांचा संहार केला, अमक्याचं तमकं केलं. हा कोण म्हणतो? देव, ईश्वर. कशासाठी येतो देव? त्याच्यासाठी येतो. तो कोणासाठी येतो? देव कोणासाठी येतो? अवतार घेऊन. काय म्हणतो देव? मी कोणासाठी आलो? तुमच्यासाठी आलो. तुला येण्यात हाऊस होती, अवतार घेण्याची हाऊस कोणाला? भक्तांसाठी अवतार घेतो असं शास्त्र सांगतं किंवा असं दिसतं. पण भक्तांमध्ये रस कोणाला आहे? कोणासाठी रस येतो? स्वतःसाठी रस आहे. म्हणजे यांच्यावर अनुग्रह करायची हाऊस त्याला आहे, दुष्टांचा नाश करण्याची हाऊस त्याला आहे. पण दाखवतो काय? तुमच्यासाठी करतो. मग गुतून राहा, आमच्यासाठी करून गुतून राहा. मग तू गुतून आहे म्हणून तो पण फिरतोय आणि आपण पण फिरतोय. आपल्यालाही त्याला याच्यातून बाहेर पडायचं. त्याने स्पष्ट सांगावं मी काही तुमच्यासाठी आलेलो नाही, माझं कर्म होतं, मला पाप शाप मिळाला म्हणून मला अवतार झाला. शाप मिळाला त्याला, इकडे दाखवतो की मी ना या दुष्टाचा संहार केला म्हणून. कोणाला शाप मिळाला? त्यांना शाप मिळतो. शाप कोणीतरी दिला, त्या शापापोटी याने अवतार घेतला. नाही मग त्याला परत गोडवा द्यायचा. अजून काय करायचं? तो शाप दिला नसता तर मग यांचा संहार झाला नसता. शापित आहेस तू. कोण आहेस? शापित आहेत. शाप दिलाय तुला, त्याच्यामुळे तू आलास, त्याच्यामुळे त्यांचा नाश केला. यांचा नाश करण्यासाठी तुला शाप दिला असं लोकांना दाखवतोस. इतकी लबाडी आहे. देवाला असं म्हणून देव काय ना आपण काय? आपणही देव. तो जर ब्रह्म असेल तर आपणही ब्रह्म. फक्त आपल्यात त्यात काय फरक आहे? आपण गरीब आहोत, तो श्रीमंत आहे, एवढंच फरक. म्हणून तो आणि मी भिन्न नव्हे. तो ज्या तत्वातून आला त्याच तत्वाचा मी आहे. माझ्या त्यात काही फरक नाही. पण आता फरक दिसतो, फरक दिसणारच आहे, कारण की दोन भिन्न भिन्न जीवांमध्ये फरक दिसतो. पण सगळ्यांचं स्वरूप मात्र एकच आहे. पण सगळे स्वरूपापासून वंचित काय आहेत? त्याचं कारण काय? स्वपासून काय झालेत? स्वमध्ये रसावेश नाही असं नाही, रसावेश स्वमध्येच आहे, पण स्वमध्ये रसावेश नाही असं दाखवतो म्हणून संसार टिकतो. म्हणून हे खोटं आहे. हे काय? ही कल्पना आहे त्याची फक्त. म्हणून स्वमध्ये रसावेश नाही ह्या नुसत्या कल्पनेने जग तयार झालंय. जग कसं तयार झालंय? फक्त कल्पना आहे, खरं नाही ते. म्हणजे इथे बसलेले तुम्ही सगळेजण माझ्या सकट, आपण सगळेजण काय आहोत? आपण फक्त या कल्पनेने ग्रासलेलो आहोत. कुठल्या? की मला माझ्यात रस नाही, म्हणजे माझ्यासाठी सगळं चाललंय हे आपण मान्य करत नाही. हीच फक्त काय? कल्पना. मान्य नाही, खरं आहे ते, पण ते आपण मान्य करत नाही. आपण काय करतो? आपण मान्य काय करतो? त्याच्या विरुद्ध मान्य करतो. तर स्वानुभूती रसावेश मान्य करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? तो मान्य करायला पाहिजे. म्हणजे खरी परिस्थिती अशी आहे की आपल्याला रस कशात आहे?
जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, झोपल्यापासून जागा होईपर्यंत जे काही आपण करतोय, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, ज्यावेळेस केव्हा हे राडगाडगं सुरू झालं तेव्हापासून जेव्हा ह्या राडगाड्याचा अंत होईल तिथपर्यंत आपल्याला फक्त कशात रस आहे? आपल्याला कशात रस आहे खरा? स्वमध्ये रस. हाच स्वानुभूतीचा रसावेश आहे. आणि जशी जशी तुम्ही ही सत्य गोष्ट स्वतःला मान्य करून द्याल आणि कोणी काही जरी म्हटलं तरी स्वतःला ठामपणे मान्य असेल, तेव्हा तुम्ही स्वानुभूती रस. अपमत काय होईल? अपमत तसं होईल. अपमत तसं होईल म्हणजे अपमतच तुमची स्थिती तुम्हाला लक्षात येईल. काय पण हे काय करावं लागेल? तोंडाने म्हणून जमणार नाही. तोंडाने म्हटलं तर लोक काहीच ऐकणार नाही, कोणीच ऐकणार नाही. उलट मग तुमचा संसार उद्ध्वस्त होईल. आता संसार उद्ध्वस्त करायचा असेल तर काय, संसार उद्ध्वस्तच करायचा असेल तर मग त्याला काही भीती नाही. मग तो कोणालाही म्हणतो, तो ईश्वराला पण नाही घाबरत. मग तो ईश्वराचा अंकुश मानत नाही असं शास्त्रात सांगितलं नाही. तो कोणाचा अंकुश मानत नाही? तो ईश्वराचा अंकुश मानत नाही. म्हणजे ईश्वराचा अंकुश त्याच्यावर नसतो असं शास्त्रात लिहिलंय. का नसतो? तो मानतच नाही त्याचा अंकुश. तो ईश्वराला सुद्धा खरं सांगतो की तुझं काय परिस्थिती आहे असं तो मान्य करत नाही, म्हणून तो निरंकुश होतो. तो कोणाच जगाचा अंकुश मानत नाही. अंकुश मानत नाही म्हणजे तो फक्त खरं बोलतो की मी जे काही करतो ते कोणासाठी करतोय? फक्त स्वतःसाठी करतो. जे काही सुरू आहे जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, झोपल्यापासून उठेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, सृष्टीच्या उगमापासून सृष्टीच्या अंतापर्यंत कुठेही तुम्ही जा, प्रत्येक ठिकाणी आपण जिथे कुठे जाऊ, आपण स्वर्गात गेलो काय, नरकात गेलो काय, मनुष्य देहात आलो काय, कुत्र्या मांजराच्या शरीरात गेलो काय, कुठल्याही ठिकाणी जाऊ देत, आपण कोणासाठी आहे? हे सगळं कोणासाठी करतोय? फक्त स्वसाठी करतोय. हे ठामपणे जर आपण मान्य केलं की आपला स्वानुभूती रसावेश तयार होईल. आधीच्या समाधीचा अभ्यास मी तुम्हाला सांगितलेला आहे. फक्त स्वानुभूती रसावेश कसा तयार होऊ शकतो याचा एक दुसरा वेगळा विचार मी तुम्हाला सांगत आहे. काय करायचंय? फक्त काय करायचंय? फक्त सत्य मान्य करायचं. माझे काय स्वचं अस्तित्व, स्वचं जे काही खरेपण आहे ते लपवायचं नाही. लोक म्हणतात महाराज तुमच्यासाठी एवढं केलंय आम्ही, तुमची सेवा करतो आम्ही, तुमच्यासाठी आम्ही. तू काय सेवा करतो माझ्यासाठी? तू कोणासाठीच काही करत नाही. महाराजांसाठी काय करणार? तुला आवड आली, तुला आवड वाटते, तुला माझ्या वाटते म्हणून तू करतो. बरं महाराज सुद्धा तुमच्यासाठी काही करत नाही. महाराजला काय करणार? महाराज कोणासाठी काय करत? महाराजही कोणासाठी काय करत नाही हे ज्या महाराजाला कळलं तो महाराज निर्विकल्प समाधीचा. आणि महाराजाला जर वाटलं मी काहीतरी करतो तो पुनरावृत्ती देतो. मग त्याला पुन्हा तेच उद्योग, पुन्हा शिष्य गोळा कर, पुन्हा त्यांच्यासाठी धडपडत राहा, असं तो युगानुयुग करतो. असे पण असतात. म्हणजे जसे बद्धमध्ये पुनरावृत्तीत येतात तसे हे महाराज सुद्धा पुनरावृत्तीमध्ये येतात. आता हौसच म्हटलं तर करणार काय? फक्त दोघांमधला फरक मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही. काय फरक राहतो एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. म्हणून इकडे येणारे फार कमी आहेत. मोठे मोठे येत नाहीत इकडे. कोण येत नाही इकडे? मोठमोठे थोर मोठे इकडे येत नाहीत. थोर मोठे इथे आलेले नाहीत, येणार नाहीत. पण ते थोर मोठे जे आहेत त्यांना हे माहित आहे. काय माहित आहे? यांना हे याच्यापासून वंचित आहेत, पण त्यांना माहित नाही असं नाही, त्यांना माहित आहे सगळं. जसं मी तुम्हाला उदाहरणात काय सांगितलं, जेवण त्याच्याकडे आहे पण तो जेवत का नाहीये? जेवत का नाहीये? त्याला टीव्हीत रस आहे, त्याच्यामुळे तो जेवत नाही. त्याच्याकडे जेवण नाहीये का? मग तुम्हाला तो जेवण देऊ शकतो आणि तुम्ही जेवले तरी त्याला काही घेणं नाही, तो ते टीव्ही मध्ये बघणं आहे. आलं लक्षात? आणि तुम्ही त्याला जर प्रिय वाटले, तुम्ही सगळं जरी खाल्लं तरी त्याला काय हरकत नाही. तो म्हणेल मी परत बनवीन. तुम्ही त्याला प्रिय वाटले तो काय करेल? तो म्हणेल तू जेवून तृप्त हो, मी परत बनवीन. तसं जर तुम्हाला तुम्ही जर त्या ईश्वराला प्रिय वाटले तर तो म्हणेल तू मुक्त हो, तू निर्विकल्प समाधीचा, मी काय नाही, मी करतो म्हणून तो पुन्हा तिथे राहतो. म्हणून असे कितीतरी जीव ह्या संसारामध्ये अनेक वेळा मुक्त झालेले आहेत. अनेक काळामध्ये, अनेक सृष्ट्यांमध्ये अनेक जीव असे मुक्त झाले, पण काही यांना मुक्ती देऊनही मुक्त झाले नाहीत, पण बद्धही राहिलेले नाहीत. कसे बद्ध राहिले नाहीत, कसे बद्ध राहिलेत याचा अभ्यास मी तुम्हाला सांगितलेला आहे. कसे बद्ध राहिले नाहीत आणि कसे बद्ध राहिलेत हे दोन्ही भाग तुम्हाला मी समजावून सांगितले. तर तुम्हाला कशामध्ये रस होणं अपेक्षित आहे? स्वमध्ये. आणि हा रस कसा अपेक्षित आहे? आवेश अपेक्षित आहे.
आणि आवेश म्हणजे काय? सत्य बोलणे आहे, फक्त खरं बोलायचं. आणि खरं बोललं तर तुम्हाला जगात कुणी विचारलं. आपण जर एखाद्याला म्हटलं काय नाही माझ्यासाठी म्हणून मी तुला जवळ केलंय, तुझं मला काही कौतुक नाही. मी जर एखाद्या साधकाला म्हटलं काय तुम्हाला मी जवळ का केलंय, तुम्हाला जवळ करायचं कारण मला वाटलं मला आवड होती म्हणून केलं, तुमच्यासाठी काय मी जवळ करतो. आपल्याशी काही घेणं देणं, आपल्याशी जर यांना घेणं देणंच नाही तर ह्या आपण करावं काय? आपल्याशी घेणं देणं नाही त्यांना. मी जर तुमच्याविषयी घेणं देणंच दाखवलं नाही, तुम्हाला माझ्यात काय रस राहायचा आहे? राहील का रस? आपल्याला रस कोणात राहतो? ज्यांच्याशी आपल्याला काहीतरी त्याच्यात आपल्याला रस राहतो. ज्याला आपल्यात काहीच रस नाही त्या माणसाशी आपला संपर्क राहत नाही. ज्या माणसाला आपल्याशी काहीही घेणं देणं नाही आपण त्याच्याशी संपर्क ठेवत नाही. बरोबर? मग तुम्ही जर असं वागायला लागले की तुम्हाला कोणाशीच घेणं देणं नाही, तुम्हाला कोण जवळ करणार आहे? कोणीच जवळ करत नाही. आणि मला ईश्वराशी सुद्धा घेणं देणं नाही, इतक्या अवस्थेला जर गेला तर तो काय होईल त्याची परिस्थिती? या त्रिलोकात त्याला स्थान राहते, त्रिलोकात त्याला कुणीच जवळ करते. मग तेच पाहिजे आम्हाला. आपल्याला त्रिलोकात कुणीच जागा नाही दिली पाहिजे. आपल्याला काय झालं पाहिजे? नाहीतर आपल्याला विष्णूला आपण आवडायला लागायचो आणि ते म्हणायचं चल वैकुंठ लोकात. आपण म्हणायचं ठीक आहे आता काय येतो. आणि आपण समजा नाही नको नको म्हटलं तर तो म्हणजे ठीक आहे मी तुला माझ्यासारखंच रूप देतो, माझ्या शेजारच्या प्लॉटमध्ये जागा देतो. आपण म्हणणार की चल येतो, बरोबर का नाही? असे आपण भूलतो. तर काय भुलायचं कारण? ईश्वर काय? आपण काही ईश्वराचा तिरस्कार करत नाही, जगातल्या कुठल्या जीवाचा तिरस्कार करत नाही. स्वगौरवामध्ये स्वच्या महिमेसाठी आपण कोणालाही गिनत नाही. स्वगौरवासाठी आपण कोणाचाही विचार करत. जो स्व सर्व जीवांच्या आतमध्ये प्रतिष्ठित आहे तो स्व जेव्हा फक्त स्वसाठी हे आहे मान्य करतो तेव्हा तो स्व ब्रह्म होतो, तेव्हा तो ब्रह्म असतो, तेव्हा तो ब्रह्म या अवस्थेला जातो. तुम्हाला जर या अवस्थेला पोहोचायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? सत्य गोष्ट मान्य करावी लागेल. पण ही जर तोंडाने सांगितली तर तुम्हाला कोणीही विचारणार. आणि मग त्याचं जर दुःख तुम्हाला सहन करता येतं, कारण ते दुःख आहे, काय होते ते दुःख तयार होतं. मग हे दुःख सहन करायची तयारी लागली असेल तर तुम्ही म्हणू शकता तोंडाने. आणि समजा तुम्हाला हे दुःख नको असेल तर तोंडाने म्हणायचं आळीमुळी गुपचुळी. काय करायचं? अजिबात कोणाला बोलायचं नाही. पण काही बहादर असतात ते आपल्याला बोलायच लावतात. तुम्ही बहादर म्हणजे काही बहादर असतात, म्हणजे उदाहरणार्थ पत्नी असते तर तुम्ही काहीच म्हणायचं नाही, फक्त आपलं करत राहायचं. मग ती बळच तुम्हाला म्हणते तुमचं काय माझ्यावर प्रेमच नाही, मीच आपलं हे सगळं करत राहा, तुम्ही काही बोलतच नाही. मग ते आपल्याला बोला 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 म्हणते. मग आपल्याला बोलावंच लागतं. बाई ग तुझ्यासाठी सगळं चाललंय असं म्हटलं की गेला. आणि जर असं म्हटलं तुझ्यासाठी काही नाही सगळं माझ्यासाठी चाललंय असं म्हटलं की मग म्हणजे तुम्ही गप बसले तर तुम्हाला गप बसू देईल का? पण प्रयत्न करावा गप बसावं. सांगायचं आमचं आज मौन व्रत आहे. काय सांगावं? आज काय मौन व्रत आहे. नाहीतर बोलावा, तोंडाने बोलायचं आणि आतमध्ये म्हणायचं हे काही खरं. तोंडाने सांगायचं तुझ्याशिवाय काय, म्हणजे मी काय म्हणतो लोकांना तुझ्यासाठीच सगळं चाललं, पण आतमध्ये काय म्हणतो तुझ्यासाठी काही नाही, हे सगळं माझ्यासाठीच चाललं. मग हा लाबाडी झाली ना. पण ही लाबाडी चालते, कारण ही लाबाडी नाहीये खरं. काय खरी लाबाडी काय? तुझ्यासाठी चाललंय असं म्हणणं लाबाडी आहे. तुझ्यासाठी काहीच नाहीये हे मान्य करणं ही लाबाडी नाही. पण लोक ऐकत नाहीत ना. सत्य स्वीकारायची तयारी नाहीये कोणाची. मग सत्य कोणाची स्वीकारायची तयारी नाही तर ठीक आहे खोटं. जर लोकांना खोट्यातच आवड आहे तर मग अशा पद्धतीने जे काही महात्मे असतात ते म्हणतात ठीक आहे यांना खोट्याचीच आवड आहे ना, मग खोटंच ऐकायचं. काय करायचं? मग खोटंच म्हणायचं. आपण काय करायचं? खोटंच आहे. म्हणजे कोणी आपल्याला काही. पण एखादा खरंच खरं ऐकण्याची तयारीत असला तर त्याला खरं सांगून टाकायचं. एखादा खरं, कारण एखाद्याची इच्छा असू शकते खरं ऐकण्याची, मग त्याला खरं सांगून टाकावं. आणि त्याची तयारी असली तेवढी सहन करण्याची तर सांगून टाकावं. एखाद्याची ऐकण्याची इच्छा असली तरी खरं सांगावं. त्याला सहन होईल का नाही तो भाग निराळा आहे. आणि एखाद्याची सहन करायची तयारी असली तरी त्याला सांगावं. मी दोघांनाही सांगावं. ज्याची सहन करण्याची ऐपत नसते तो निघून जातो, तो राहत नाही आपल्या संपर्कात. आणि ज्याची सहन करायची तयारी असते तो आपल्या संपर्कात राहतो. कारण त्याला हे कळतं की महाराज काही खोटं नाही बोलत, खरं सांगतात. म्हणून आपलं जगामध्ये आपण जगामध्ये कोणासाठी जगतो हे तुम्ही दुसऱ्याला शिकवत बसू नका. लोक विनाकारण भांडणं करतील.
हे तू कोणाला शिकवणार, हे फक्त स्वतःला शिकव. आता मी तुम्हाला काय शिकवतो असा प्रश्न येईल ना मग. कारण तुम्ही म्हणा, तुम्ही सांगता दुसऱ्याला शिकू नका आणि तुम्ही मात्र स्वतः महाराजगिरी करताय, असं होऊ शकतं. तुम्हाला जर तयारी असली मनाची की नाही आपल्याला जगातले कोणाशी घेणं नाही, काही गेले तरी चालतं, तर मग तुम्ही सांगा, मग काही फरक नाही पडत. कारण मी जिथे तिथे खरं सांगून सुटलं तिथे सगळे माझ्यापासून दूर पळून गेले, आहे की नाही. आता तुम्ही टिकले का, लाजकाचं टिकले का. आता इतके वर्ष झाले तर सोडतं पण आहे ना, सोडलं तर घरचे म्हणणार हे काय बिथरले, हे नाही ते नाही. हा लोक दिवसणार परत. त्यापेक्षा जाऊ दे ना, महाराज बोलतात तर ऐकून घ्या. आपल्याला कुठं पाळायचं ते आपल्याला नुसतं ऐकायचंच आहे ना. आपल्याला काय पाळायचंय का, काही अंमलात काय आणायचंय का आपल्याला. आपल्याला काही अंमलात आणायचं, नुसतं ऐकायचं, एवढं सोडून द्यायचं. महाराज आपले सांगतात, आपण ऐकावं आणि सोडून द्यावं. त्यामुळे मग आपण काय करणार, आपण काय करू शकत. असो, सोपं गणित आहे, फार सोपं काम आहे. निर्विकल्प समाधी हे सगळ्यात सोपं काम आहे जगात. अवघड वाटतंय ना, अवघड नाही. जगातलं सगळ्यात सोपं काम काय आहे, जगातली सगळी सोपी अवस्था आहे निर्विकल्प समाधी. का, त्याचं कारण असं आहे की ती आपली मूळ स्थिती आहे. काय आहे, आपलं मूळ स्थिती आहे ती. एखादा राजपुत्र म्हणून जन्माला आला असेल, म्हणजे तो धनी आहे, मोठा राजाचा मुलगा आहे, तो दुर्दैवाने काहीतरी कारणाने तो कुठंतरी एखाद्या गरीब ब्राह्मणाच्या कुटुंबात वाढला गेला, तर त्याला राजा होणं किती अवघड आहे. त्याला राजा होणं किती अवघड. त्याला राजा होणं काहीच अवघड नाही, फक्त कळणं गरजेचं आहे. फक्त काय, फक्त कळणं गरजेचं आहे की तो राजाच आहे. राजा जो आहे तो जन्मालाच राजा म्हणून आलेला आहे, कारण तो राजपुत्र आहे. फक्त दुर्दैवाने तो कुठं वाढला, दुर्दैवाने तो गरीब ब्राह्मणाच्या घरी वाढला उदाहरणार्थ, म्हणून तो गरीब वाटतो, ब्राह्मण वाटतो. पण तो खरा आहे कोण, राजा. मग राजा त्याला व्हायचंय का, त्याला राजा व्हायचंच नाहीये, तो राजा आहेच, फक्त कळून घ्यायचं. त्याचप्रमाणे निर्विकल्प स्थिती ही आपल्याला प्राप्त नाही करायची, सविकल्प स्थिती प्राप्त करायची. निर्विकल्प स्थिती प्राप्तच नाही करायची. का, कारण ती आपली सिद्ध अवस्था आहे, ती आपली खरी अवस्था आहे. निर्विकल्प समाधी ही आपली स्व अवस्था आहे, स्वची खरी अवस्था निर्विकल्प आहे, म्हणून ती प्राप्त नाही करायची. म्हणजे आपली स्वतःची जी अवस्था असते ती प्राप्त करायची जर नसेल तर फक्त काय कळून घ्यावं लागेल. फक्त हे चुकीचं जे आहे आणि बरोबर काय एवढं कळून घेतलं, बरोबर गोष्टीचा स्वीकार केला आणि चुकीची गोष्ट सोडून दिली की विषय संपला. मग बरोबर गोष्ट काय आहे, बरोबर ही गोष्ट आहे की आपला सगळ्यात जास्त रसावेश कुठं आहे, कुठं आहे, स्वमध्ये. म्हणजे स्वानुभूती रसावेश आहे आपला. आपलं जगणं काय आहे, आपण जिलेबी खाल्ली कशासाठी खातो, स्वरसावेश होतो. त्याच्यासाठी आपण काही जिभेला बरं वाटतं म्हणून खातो का, नाही, आपल्याला आवडतं. जीभ तर माध्यम आहे फक्त. म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मी जिलेबी खातच नाही. मी का खातो, जिलेबी खाणं हे स्वरसावेश आहे. असं जेव्हा त्याला साक्षात पक्क लक्षात येतं, दृढ होतं, तेव्हा जिलेबी खाण्याने नव्हे, इंद्रियांच्या कुठल्याही विषय भोगाने तो गुंतला जातो, तो त्याच्या पलीकडे. कारण का, कारण तो मान्य करतो. ते आलंच, तो काय करतो त्याला ते लक्षात येतं. म्हणून जिलेबी खाणं, इंद्रियांची व्यवस्था करणं, अंतःकरणाची व्यवस्था करणं, या सगळ्यांची व्यवस्था करणं हा फक्त स्वरसावेशापोटी करतो. रसावेशापोटी मी त्रिलोकाची उत्पत्ती केली. हा काय करतो, स्व हा स्वरसावेशापोटी त्रिलोकाची उत्पत्ती करतो. म्हणजे त्रिलोकामुळे तो नाही, त्याच्यामुळे त्रिलोक आहेत. आणि तो त्रिलोकासाठी त्रिलोकाची उत्पत्ती नाही करत, तो स्वतःसाठी त्रिलोकाची उत्पत्ती करतो. पण तो म्हणतो काय, जेव्हा केव्हा तो म्हणतो मी तुमच्यासाठी करतो, तेव्हा तेव्हा तो गुंतलेला दिसतो. म्हणून आपण जे काही केलेलं आहे हे कोणासाठी केलंय, स्वसाठी केलंय. मग चांगलं का वाईट, पुण्य का पाप, हे सगळे हिशोब तिथं काही नाही. चांगलं असलं काय वाईट असलं काय. कारण वाईट असेल तर नरकामध्ये त्याला स्वला भोग भोगता येतील, चांगले असेल तर स्वर्गात भोग भोगता येतील, मध्यम स्थितीमध्ये मृत्यूलोकात भोग भोगता येतील. अशा पद्धतीनं तो त्याला जे आवडलं, त्याला जे चांगलं वाटलं, त्याच्यासाठी तो ते करत गेला. म्हणून आपण कधी आतापर्यंत या क्षणापर्यंत जेव्हा केव्हा आपण ब्रह्म या पदावरून खाली आलो तेव्हापासून या क्षणापर्यंत आपण कधीही दुसऱ्यासाठी काहीच केलेलं नाही. आपण कोणासाठी केलंय, सगळं स्वतःसाठी. आपण कधीच कोणासाठी काही केलेलं नाही. सगळं जे काही आपण करतोय ते कोणासाठी करतोय,
स्वसाठी करतोय. म्हणजे सगळ्यात जास्त रसावेश आपला कुठे आहे? स्वमध्ये. याचाच अनुभव तुम्ही घ्या. अनुभव घ्या म्हणजे फक्त हे लक्षात घ्या की असं आहे. मग हा अनुभव जो तुम्ही घेतला नव्हे, हा अनुभव तुमचा आहेच, तुम्ही जो तो मान्य केला आणि तो दुसऱ्याला सांगायची गरज नाही, फक्त स्वतःला जरी मान्य झाला तरी तो स्वानुभूती रसावेश आहे. आणि या स्वानुभूती रसावेशापोटी आपोमत दृश्य शब्द आणि त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी असलेल्या त्रिलोकाचा काय होतो? आपोमत काय होतो? नाश होतो. नाश होतो म्हणजे त्याच्यामध्ये रसावेश राहत नाही, त्याच्यामध्ये रस राहिला तरी फरक पडत नाही. आपोमत त्याची उपेक्षा होऊन जाते. जास्त योग्य काय? आपोमत त्याची उपेक्षा होऊन जाते. आणि मग त्याची जर उपेक्षा झाली की ही तुमची जी अवस्था असेल त्यालाच काय म्हणतात? निर्विकल्प समाधी. हीच काय? निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधी ही प्राप्त करण्याची गोष्ट नाही. निर्विकल्प समाधी ही प्राप्त होत नाही, ही प्राप्त करायची नाही. ही काय आहे? ही सिद्ध अवस्था आहे, ही प्राप्त आहे, ही सिद्ध अवस्था आहे आपली. पण आज परिस्थिती काय आहे? आपण ती मान्य नाही करत आहे. आपण काय करतोय? कशामुळे आपण त्या अवस्थेत नाही असं वाटतंय हे पण तुम्हाला मी सविस्तर सांगितलंय. आपण त्या अवस्थेत नाही असं वाटतंय, खरं तर सगळेच त्या अवस्थेमध्ये आहेत. हे संपूर्ण जग या निर्विकल्प स्थितीमध्ये पण तसं वाटत नाही, तसं होत नाही. कारण एकदा का म्हणजे नट हा कायमच नटच असतो. नट हा कायम तो एक पुरुष असतो, पण जसे रंग चेहऱ्याला फासतो तसा तो आहे असं वाटतं, पण तो कायमच कोण असतो? त्याने काय रंग धारण केला, काय कॉस्ट्युम, त्याने काय कुठल्या प्रकारचा पेहराव केला त्याप्रमाणे तो दिसतो. तो दिसतो म्हणून तो नट नाही असं जगाला वाटतं. जग त्याला समजतं, हा राजा आहे, रंग आहे, आम काय आतम काय, असं जग समजतं. पण प्रत्यक्षात मात्र तो कोण असतो? नट असतो. एखादा विलन असतो पिक्चर मध्ये, तो अत्यंत क्रूर असं काहीतरी काम करतो, आपल्याला असं वाटतं त्याला आता मारावं असं वाटतं आपल्याला. आणि प्रत्यक्षात तो जो क्रूर दिसणारा पुरुष असतो तो व्यवहारात फार प्रेमळ आणि दयाळू असतो. पण होतं काय? आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटतं हा फार क्रूर आहे. तसं होतं की नाही? नाटक जर असेल तर नाटकात काही लोक चप्पल पण फेकून मारतात त्याला, त्याच्या क्रूरपणाला बघून. उदाहरणार्थ निळू फुले, की ना, निळू फुले जेव्हा साखाराम बांडर नावाचं नाटक करायचं तेव्हा लोक त्यांना चप्पल पण फेकून मारायचे, इतकं चिडायची त्याच्यावर. असे पण परिस्थिती घडलेली अशी उदाहरण आहे की नाही? आणि बालगंधर्वला पाहून असं वाटायचं की हिच्याशी लग्नच करावं, अशा पण लोकांची परिस्थिती व्हायची. म्हणजे तिच्याशी लग्न करावं असं लोकांना वाटायचं, पण तो कोण आहे? पुरुष. म्हणजे असा भ्रम तयार होतो ना, हे आपल्याला माहित आहे. त्याच प्रकारे हा जर भ्रम होऊ शकतो तर त्याच प्रकारे हा असा एवढा जगतरूपी भ्रम होणं त्यात काही नवलच नाही. हा भ्रम काढणं एवढंच परमार्थ आहे. आणि भ्रम काय आहे? मी निर्विकल्प समाधीत नाही, हा भ्रम आहे. निर्विकल्प समाधी प्राप्त करायची आहे, हा सुद्धा काय? भ्रम आहे. मग आता भ्रम जर आहे तर तो काढेपर्यंत तर तेवढं करावंच लागेल. काय करावं लागेल ते? मग जो भ्रम काढू शकतो त्याच्याकडे जावं लागेल. जो भ्रम काढू शकत नाही त्याच्या तारात जाऊन काय करणार? भ्रम कोण काढू शकतं? एक तर सविकल्प समाधीत असणारा किंवा निर्विकल्प समाधीत असणारा, हे दोघं भ्रम काढू शकतात. म्हणून एकतर ईश्वराला शरण राहावं किंवा सद्गुरूला शरण राहावं. या दोघांपैकी कोणाला तरी शरण राहावं, त्याचं वाईट होत नाही. कोणाला शरण राहावं? एकतर सद्गुरू किंवा एकतर ईश्वर, या दोघांना शरण राहावं. पण ईश्वराला शरण राहिलं तर त्याला म्हणू नये मला तुझा असिस्टंट म्हणून घेतो का? कारण त्याला काय, तो म्हणून चल, त्याला पाहिजेच सेना त्याची, आहे की नाही? म्हणजे ईश्वराला शरण राहताना काळजी घ्यावी लागते, सद्गुरूला शरण राहताना काहीच काळजी घ्यावी लागत नाही. सद्गुरूला नुसतं शरण राहिलं की आपोआप वाटोळं होऊन जातं. संसारातून काय होऊन जातं? मग ते संसारातून वाटोळं करून घ्यायची तयारी असावी तर सद्गुरूला शरण राहावं. आणि संसारात काहीतरी पद मिळावं, काहीतरी मोठं पद प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर ईश्वराला शरण राहावं. पण ईश्वराला जर एखादा या भावनेने शरण राहील तो ईश्वर सुद्धा कृपा करतो, ईश्वर सुद्धा त्याला मोक्ष प्राप्तीसाठी कारण आहे असं शास्त्र सांगतं. परंतु ते कशावर अवलंबून असतं? ते त्याच्या भावावर अवलंबून. पण सद्गुरूला, निर्विकल्प समाधीत असणाऱ्या सद्गुरूला शरण राहिल्याने ह्याच्या भावाला काही किंमत राहत. ह्याचा भाव बदलला तर हा आपोआप सद्गुरूपासून दूर जातो. ईश्वराच्या बाबतीत तसं घडत नाही. ह्याचा भाव जसा असेल तसा ईश्वर त्याला सांभाळतो. फरक आहे, ह्याचा जसा भाव असेल त्याच्याप्रमाणे ईश्वर त्याला सांभाळतो.
सद्गुरूकडे काय होतं, ह्याचा जसा भाव असेल तसा त्याला सद्गुरू सांभाळत नाही. ह्याचा भाव बदलला की हा बाजूला जातो. ह्याचा भाव जर या दिशेने आला तर हा सद्गुरूच्या द्वारे मुक्त होतो. लक्षात, कारण सद्गुरू काय याचं कर्तृत्व घेत बसत नाही, ह्याच्या काही नादी लागत नाही. ईश्वराला बरं वाटतं, तो म्हणतो ठीक आहे, चाललंय, चांगलंय, चल. तर असे थोडासा फरक आहे. पण हे दोघंही उपकारक आहेत. कोण? सद्गुरू आणि ईश्वर हे दोघेही उपकारक आहेत. या व्यतिरिक्त या जगात कोणीही उपयोगाचे नाही. ह्या व्यतिरिक्त जगामध्ये कोणीच उपयोगाचे नाही. पण ह्या दोघांचा उपयोग कसा करून घ्यावा हे मात्र तुम्ही लक्षात घेण्यासारखं आहे. तर अशा रीतीने जेव्हा स्वानुभूती रसावेश आहे हे लक्षात येईल, तेव्हा जी अवस्था आपली असेल तीच काय आहे, तीच निर्विकल्प स्थिती आहे. आणि त्या स्थितीमध्ये आपोमतच काय झालेली आहे, दृश्य आणि शब्दानुवित समाधीची उपेक्षा झाली. तर पुन्हा एखाद्याला असं कधीतरी वाटू शकतं की नाही मग ईश्वराला हे सगळं माहिती, तर तो तरी सुद्धा तिकडे निर्विकल्प समाधीत का जात नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्याला टीव्हीत जास्त रस असला तर तो जेवण किती चांगलं बनवलेलं असलं तरी सुद्धा, हे साधं गणित आहे. मग त्यामध्ये रसाचा प्रश्न आहे, फक्त काय रस आणि रस आवेश याचा प्रश्न आहे, बाकी दुसरा काही प्रश्न नाही. म्हणून चुकीचा बरोबरचा विषय नाही, रस आणि रसावेशाचा विषय आहे. तर अशी निर्विकल्प समाधी जी आहे ती निर्विकल्प समाधी आपल्याला सिद्ध आहे. आणि ती सिद्ध असलेली आपली समाधी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग पहिल्या पद्धतीने आपण या दोन समाधींची उपेक्षा करून निर्विकल्प समाधीकडे यावं, किंवा निर्विकल्प समाधी स्थित व्हावं, म्हणजे स्थित आहोत हे लक्षात घ्यावं, म्हणजेच स्वानुभूती रसावेशात राहावं, जेणेकरून आपोमत ह्या दोन समाधीची उपेक्षा होईल. त्या दोन समाधीची उपेक्षा झाली म्हणजेच आपोमत त्यांच्या व्यवस्थेसाठी असणाऱ्या जगाची उपेक्षा होईल आणि निर्विकल्प समाधी स्थित किंवा सिद्ध राहील. आणि ही जी समाधी आहे ही मग कशी असते, तर निवात स्थित दीपवत. ही कशी असते, एखाद्या निर्वात म्हणजे ज्या ठिकाणी वारा वाहत नाही, निर्वात म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो निर्वात, पण त्या ठिकाणी वारा वाहत नाही, कारण वाहत नसेल तर दिवा राहू शकत नाही, म्हणजे वायूशिवाय दिवा राहत नाही. तर वारा जिथे वाहत नाही अशा ठिकाणी असलेल्या दिव्याप्रमाणे त्याची स्थिती असते, म्हणजे तो विझत नाही. वाऱ्यातला दिवा काय होत असतो, विझत असतो. म्हणजे जे सांगण्याचं तात्पर्य तो अखंड स्थितीत असतो. काय असतो, अखंड स्थिती असते त्याची. एकमेव अखंड स्थितीत असणारा निर्विकल्प समाधीत असणारा जीव आहे. जो कुठला जीव निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचतो तोच फक्त अखंड समाधीत आहे, अखंड आहे तो. या निर्वात स्थितीमध्ये निर्वात ठिकाणी असलेल्या दिव्याप्रमाणे, निर्वात ठिकाणी असलेल्या दिवाप्रमाणे, म्हणजे तो दिवा जसा विझत नाही सलगपणे तो तेवत राहतो, त्याचप्रमाणे हा निर्विकल्प समाधीमध्ये असणारा जो कोणी आहे तो सतत तेवत राहतो. तो कालही त्या स्थितीत आहे, आजही त्या स्थितीत आहे, उद्याही तो त्या स्थितीत राहणार. त्याची स्थिती ही अखंड असते आणि अढळ असते, ती ढळत नाही. त्याला त्यासाठी काही प्रयत्न करावा लागत, त्याला काय करावं लागत नाही, काही प्रयत्न करणं. सहज स्थितीमध्ये तो असतो, ही त्याची सहज स्थिती राहते. आपली सहज स्थिती आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रयत्नाने ही स्थिती प्राप्त करायची नाहीये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पण कुठे प्रयत्न करणं गरजेचं आहे हे पण मी तुम्हाला सविस्तरपणे अनेक वेळा सांगत आलेलो आहोत. तर अशा दिव्याप्रमाणे, कारण दिवा जो सांगितलेला आहे निर्वात वारा नसलेल्या ठिकाणचा दिवा हा फक्त उदाहरणासाठी आहे. आणि वारा नसलेल्या ठिकाणचा दिवा काय सांगतो की तो विझत नाही. काय सांगितलं त्यामध्ये, तो विझत नाही, का तिथे वाराच नाही. वाराच नाही म्हणून तो विझत नाही. तसं हा विकल्पाचा वारा किंवा याच्या खालच्या कशाचाही वाराच नाही असं त्यांनी सिद्ध केलं. मग वाराच नाही म्हणून तो विझणार नाही. इथे निवात स्थिती म्हणजे काय आहे की ज्या ठिकाणी वारा नसणे. मग वारा काय, आपल्याला डळमळावायला, म्हणजे आपली निर्विकल्प समाधी नाही असं करायला कारण कोण आहे, हा विकल्प आहे. आणि विकल्पच नाही हे त्यांनी सिद्ध केलं. विकल्प काय आहे, मी तुझ्यासाठी जगतोय हा विकल्प आहे. काय विकल्प, काय तुझ्यासाठी. मग तुझ्यासाठी, तुझ्या या शब्दामध्ये काय आहे, तुझ्या या शब्दामध्ये काय येतं, साक्षीपासून सगळं खालचं ते सगळं तुझ्यासाठी. आपण पायाला, गुडघ्याला समजा बाम लावतो, कोणासाठी लावतो, गुडघ्याला. तुमचा गुडघा दुखत असला, बाम कोणाला लावता तुम्ही, कोणाला लावता, बाम कोणाला लावता, बाम लावतो कोणाला,
कोणासाठी लावता? दुखतंय कोण? बाम कोणाला लावताय? कोणाला लावतो? हा, पण ते गुडघ्यासाठी लावतो काय? पण दुखतंय कोण? पण आपण मान्य करत नाही ना. आपण काय म्हणतो? गुडघ्याला बाम लावायची गरज पडली. खातो कोणासाठी? खातो कोणासाठी? कोणासाठी खातो? स्वतःसाठी खातो, पोटासाठी खातो असं म्हणतात लोक. पोटासाठी खातो, जीवासाठी खातो, ह्याच्यासाठी खातो, रसना इंद्रियासाठी खातो, म्हणजे चोचले पुरवण्यासाठी खातो. ह्यांच्यासाठी खातो का? हे तर माध्यम आहेत. हे खोटं आहे. हे सगळं ह्यांच्यासाठी खातं. हे सगळं जे काही चाललंय ते फक्त आपल्यासाठी स्वसाठी आहे. स्वव्यवहार आहे जग. म्हणजे काय? स्वव्यवहारासाठी जग आहे. स्वभोगेसी वसे भोगता येत. हा काय जग प्रपंच म्हणजे? पण हे मान्य नाही करत आपण. आपल्या आचरणामध्ये याच्या विरुद्ध इतकं पक्क आहे जन्मनुजन्मे की आपण काय करतो? आपण स्वसाठी नाहीच म्हणतो. ते सगळं कोणासाठी आहे? आणि आपण स्वतःसाठी, म्हणजे मी स्वतःसाठी जेवतोय असं म्हणत असताना सुद्धा आपण स्वतःला कोणाला स्वतः समजतो हे मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, कारण तुम्ही म्हटले की स्वतःसाठी जेवतो, पण तो हा स्वतः तुम्ही कोणाला म्हणताय हा मोठा प्रश्न आहे. कारण काही लोक जीवाला स्वतः म्हणतात है ना. स्व कोणाला म्हणतात? काही जीवाला स्व म्हणतात, काही शरीराला स्व म्हणतात, आणि त्याच्यासाठी जेवतोय असं म्हणतात. म्हणजे एकूण काय झालं? पुन्हा फसवलंच ना. पुन्हा लाभाटीच झाली का नाही? एखाद्या शरीराला मी समजतो, शरीराला मी समजून मी माझ्यासाठी जेवतोय असं जरी म्हणाला तरी तो मी म्हणतोय कोणाला? तो शरीराला मी म्हणतोय. म्हणजे ह्याचा अर्थ तो कोणासाठी जेवतोय असं म्हटला? शरीरासाठी जेवतो असं म्हटलं ना. म्हणजे पुन्हा तिथं लाभाटीच झाली का? त्यामुळे स्वच्या अनोळखीत एखादा जरी माझ्यासाठी मी करतोय असं म्हणाला तरी तो मूर्ख ठरतो. मग उलट तो जगामध्ये तमगुणातला माणूस. म्हणजे एखाद्याने कबूल केलं, तो म्हटला की नाही हे सगळं जे ते माझ्यासाठी चाललंय, मी सगळं माझ्यासाठी करतो, पण तो मी कोणाला म्हणतोय हा मोठा प्रश्न आहे. तो मी जर याला मी म्हणत असेल आणि तो जो म्हटला माझ्यासाठी करतो, तर त्याचं सिद्ध काय झालं? तो शरीरासाठी करतोय, आणि शरीरासाठी करतोय असं म्हटल्यामुळे तो काय झाला पुन्हा? म्हणून स्वच्या अनोळखीत हे चालत नाही बरं हा बोध. कारण हा बोध कुठे आल्यावर आहे? हा बोध कुठे आल्यावर आहे? निर्विकल्प समाधीच्या अभ्यासापर्यंत आल्यानंतरचा हा बोध आहे. त्यामुळे हे न कळून घेता एखादा जर मनुष्य मी काय म्हणतो असं डायरेक्ट बरळू लागला तर तो फसेल कसा? तो कसा फसणार? तो जरी म्हणाला की माझ्यासाठी सगळं चाललंय, तर तो मी कशाला म्हणतो हे चुकीचं असल्यामुळे तो फसणार. लक्षात. म्हणून मी रूपाने जाणून मीला या शरीरा व्यतिरिक्त मी आहे, हे शरीर म्हणजे मी नाहीये असं साक्षात जाणून जर असं म्हणाला तर स्वानुभूती असावी. म्हणून जरा सोपं नाही, म्हणून थोडं अवघड आहे. लक्षात. म्हणून आपण काय करतो? जेवतो पोटासाठी. आपण कधी पोटासाठी जेवत नाही, जीवासाठी जेवत नाही. आपण काहीही आजपर्यंत या कोणासाठीच केलेलं नाही, कोणासाठीही काही केलेलं नाही. पण तुम्ही जर आता इथं ऐकता, इथं मी बोलतोय म्हणून गप ऐकून घेताय, पण तुम्ही जर नंतर तुम्हाला तुमच्या मुलांनी म्हणलं तुम्ही काय केलंय आमच्यासाठी, तर तुम्ही म्हणाल राग येईल तुम्हाला. तुमच्या मुलांनी जर तुम्हाला म्हटलंच की तुम्ही आमच्यासाठी काहीही केलेलं नाही आणि तुम्हाला जर काहीच वाटलं नाही, तर समजून घ्यावा महाराजांचा बोध तुम्हाला थोडाफार पचला, थोडाफार बसली. पण जर तुम्हाला मुलं बाळ म्हणली की तुम्ही आमच्यासाठी काही नाही केलं, तुम्हाला जर थोडा जरी राग आला तर समजून घ्यायचं की आपल्याला काही कळलेलं. ही सत्य परिस्थिती. आणि असं होणार नाही. तुम्हाला राग, मुलं बाळ असो किंवा बायको असो किंवा नवरा असो, कोणी असो, आपल्याला राग येतो. तुम्ही माझ्यासाठी काय केलं असं म्हटलं, असं काय होतं आपल्याला राग येतो. कोणी आपल्याला, तुम्ही जरी मला उद्या येऊन म्हटले की महाराज तुम्ही काय केलं आमच्यासाठी, तर मला राग येईल. एवढ्या वर्ष चिंतन सांगतो, राग येणार का नाही? एवढ्या वर्ष चिंतन सांगावे, ते बरं जीवाचा आकांत करून सांगतोय, जीव तोडू सांगतोय का नाही? आणि तुम्ही जर मला येऊन म्हटले महाराज काय केलं तुम्ही आमच्यासाठी, तर महाराजाला राग येईल का नाही? महाराजाला राग आला तर समजून घ्यावा महाराजाचं काही खरं, महाराज बुडला. तर महाराजाला कळलं नाही काय घालायला है ना. तर अशी महाराजाची दशा होऊ नये, अशी तुमची दशा होऊ नये. आपली अखंड स्थिती त्या निवात स्थित दीपासारखी असावी. म्हणजे हा वारा आपल्याला लागू नये. नव्हे, हा वारा आपल्याला कधी लागलेलाच नाही हे लक्षात घ्यावं. आणि वाराच हा कधी लागलेला नसल्यामुळे निवात स्थित दीप आपण आहोत. आपण दीप कसे आहोत? आपण निवात स्थित, निर्वात ठिकाणी असलेल्या दिव्यासारखे आपण दिवा आहोत, जो अखंड तेवतोय. म्हणजे आपण अखंड निर्विकल्प समाधीत आहोत. हे आपल्याला जाणून घेणं हाच परमार्थाचा शेवट आहे.
अशी निर्विकल्प समाधी प्राप्त करण्यासाठी जे काही गरजेचं असेल ते आपल्याला करता यावं, यासाठी तो परम दयाळू भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देतो. सुखिया